कुरुक्षेत्राच्या पश्चिमेला पांडवांच्या सैन्याचा तळ पडला होता. सैन्य पूर्वेला सामोरे होते. सामंत पंचक नावाच्या सरोवरच्या शेजारी युधिष्ठिराने आपल्या सैन्याचा तळ ठेवला होता. पहाटेच्या सुमारास पांडवांना कौरवांच्या सैन्यतळावर पांढरी शुभ्र छत्री दिसली. ते राजचिन्ह होते. ती शुभ्र छत्री पाहून पांडववीरांची मने युद्धाच्या विचाराने थरारून गेली. अर्जुन आणि कृष्णाने आपापले शंख फुंकले. कौरवांच्या सैन्यतळावरून तसेच शंख फुंकल्याचा आवाज ऐकू आला. सर्व सैनिक त्या ध्वनीने उत्तेजित झाल्याचे जाणवत होते. दोन्ही बाजूंचे वीर भेटले आणि त्यांनी दोघांच्याही सैन्याने कोणते नियम पाळायचे ठरवले. युद्ध हे दोघा समानांमध्ये असले पाहिजे. उदाहरणार्थ युद्ध हे 2 रथी, 2 धनुर्धर, 2 गदाधारी यांच्यातच झाले पाहिजे. 2 वीरात असे युद्ध चालू असताना जर एकाने माघार घेतली तर त्याचा छळ केला जाता कामा नये. युद्ध जर शब्दांचेच असेल तर विरोधकाने शब्दांचीच लढलं पाहिजे, बाणांनी नव्हे. रणांगणातून जो पळून जाईल त्याला ठार मारता कामा नये. ज्याची लढाईची तयारी झाली नसेल किंवा जो भ्यायला असेल त्याच्यावर हल्ला करता कामा नये. सारथी, घोडे वगैरे प्राणी, तुताऱ्या, नगारे, धंदा वाजवणारे सेवक यांच्यावर हल्ला करता कामा नये. युद्धाचे हे काही नियम होते. या नियमावर एकवाक्यता झाल्यानंतर दोन्ही पक्षांची सैन्ये प्रत्यक्ष लढाईच्या तयारीला लागली. धर्मयुद्ध होते त्यामुळे. आदल्या रात्री महर्षी व्यास आपला पुत्र धृतराष्ट्राला भेटायला आले. व्यास म्हणाले, माझ्या पुत्रा, भीती वाटावी असे दिवस आले आहेत. तुझे पुत्र आणि इतर राजे इथं आता जमलेले सर्व राजे काही दिवसात मरणार आहेत. हा नियतीचा कायदा आहे. याच्यासाठी वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही. तुला जर युद्ध पाहायचं असेल तर मी तुला तुझी दृष्टी देतो. बिचारा धृतराष्ट्र म्हणाला, पिताजी, माझं अंधत्व घेऊन मी आयुष्यभर वावरलो आहे. डोळ्यांनी पाहणं म्हणजे काय हे मला ठाऊक नाही. माझ्या पुत्रांचा मृत्यू पाहण्यासाठी मला माझ्या डोळ्यांचा उपयोग करण्याची इच्छा नाही. युद्धाची वार्ता मी कानाने ऐकेन, त्यातच माझं समाधान आहे. असा कोणीतरी माणूस मला द्या की जो युद्ध पाहिल आणि त्याचे जिवंत वर्णन मला सांगेल, यातच माझं समाधान आहे. व्यास म्हणाले, तसंच होईल. हा संजय तुला संपूर्ण युद्धाची वार्ता सांगेल. मी संजयला अंतर्दृष्टी देईन. जे पाहावंसं वाटेल ते सर्व पाहू शकणाऱ्या ऋषींची दृष्टी मी त्याला देईन. लढणाऱ्यांच्या मनात काय चाललंय तेही त्याला कळेल. रात्र असो की दिवस असो, संजयाला सर्व काही दिसेल. प्रत्येक दिवशी तो रणभूमीवर असेल आणि सर्व युद्ध पाहिल. रात्र झाली की तो तुझ्याकडे येईल आणि सर्व वृत्तांत तुला सांगेल. तो जराही थकणार नाही, दमणार नाही. थोडे थांबून व्यास म्हणाले, कौरवांचा पराभव आणि मृत्यू होणार असून पांडवांचा विजय होणार असलं तर शकून सांगतायत. व्यासांनी आपल्या दुःखी पुत्राचे सांत्वन केले आणि ते निघून गेले. संजयाने धृतराष्ट्राला युद्धाचा सर्व वृत्तांत सांगितला. तो वृत्तांत इथे संजयाच्या शब्दात सांगितला. आपल्या सैन्याची व्यवस्था करण्यात राजा दुर्योधन गुंतला होता. आपला भाऊ दुःशासन याला तो म्हणाला, उत्तम माणसाने सारथ्य केलेले रथ आपले पितामह भीष्म यांच्या समीप असतील ते पहा. अनेक दिवसापासून जे युद्ध आपल्याला हवं होतं ते आता प्रत्यक्षात आलं आहे. भीष्मांचं संरक्षण करणं हे आपल्या पुढचं मोठं काम आहे. दृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखालचं पांडव सैन्य नष्ट करण्याची त्यांची ताकद आहे. तुला आठवतं, आपल्या पितामहांनी आपल्याला सांगितलं होतं की ते शिखंडी बनवून लढणार नाही, कारण आधी ते अंबा नावाची स्त्री होता आणि नंतर आपले लिंग बदलून तो पुरुष झाला. ही गोष्ट पांडवांना नक्कीच ठाऊक असणार आणि म्हणून पितामह भीष्मांची शिखंडीपासून काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडच्या सर्व वीरांनी शिखंडीला ठार करण्याची शर्त केली पाहिजे. अर्जुनाच्या रथाच्या रक्षणासाठी डाव्या बाजूला युद्धमन्यू आणि उजव्या बाजूला उत्तमौज या आहेत. अर्जुन शिखंडीचे रक्षण करतो आहे. माझ्या प्रिय दुःशासना, आपल्या सेनापतींना कसलाही धोका पोचणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे, याची तू नेहमी आठवण ठेव. कौरवांनी 10 अक्षौहिणी सैन्याची रचना भेद करायला कठीण अशा चौरस सेनाव्यूहात केली होती. उरलेले 1 अक्षौहिणी सैन्य सेनापती भीष्मांच्या हाताखाली होते. भीष्म सर्वांच्या पुढे होते. भीष्मांचे अश्व शुभ्र होते. त्यांच्या ध्वजावर सोनेरी तालवृक्ष आणि 5 तारे यांचे चित्र होते. त्यांचा रथ चांदीचा होता. पांढऱ्या शुभ्र केसांचे पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले चांदीच्या रथात बसलेले भीष्म उगवत्या चंद्रासारखे दिसत होते. या कसलेल्या योद्ध्याच्या दर्शनाने शत्रूंच्या मनात धडकी भरली होती. लाल किरणांचा सूर्य पूर्वेला नुकता उगवला होता. भीष्म आपल्या सैन्याला म्हणाले, आज रणांगणात ज्यांना मरण येईल त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं उघडी असतील. भविष्याचा जराही विचार न करता तुम्ही सर्वांनी लढलं पाहिजे. वैभवशाली भविष्यकाळ तुमच्यासाठी थांबला आहे. आजारी पडून विचारात मरण येणं याला क्षत्रियाला वैभव नाही.
क्षत्रियाला रणांगणावरच मरण आलं पाहिजे, जिंकण्यासाठी किंवा मरण्यासाठी तयार व्हावं. सर्व क्षत्रिय मरण्यासाठी तयार होतो. ज्याने आपली शस्त्रे खाली ठेवली होती असा एकच माणूस होता आणि तो म्हणजे राधे. भीष्म जिवंत आहेत तोपर्यंत मी लढणार नाही अशी शपथ त्याने घेतली होती. भीष्मांच्या अनुयायांना अश्वत्थामाचे नेतृत्व लाभले होते. शल्य, भूरिश्रवास यांच्यासारखे अनेक वीर त्यांच्यासोबत होते. शिखंडीपासून सेनापती भीष्मांचे रक्षण करण्यासाठी 7 योद्धा तयार होते. सैन्याच्या मध्यभागी दुर्योधन दिसत होता. सोनेरी कापडावर चितारलेल्या सर्प असलेला त्याचा ध्वज स्पष्ट दिसत होता. ते प्रचंड सैन्य आणि कौरवांचे सेनापती यांच्याकडे पाहून युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाला, 11 अक्षौहिणीय सैन्य प्रचंड आहे. आपले सैन्य फक्त 7 अक्षौहिणी. भीष्मांच्या या सैन्यापुढे आपल्या सैन्याचा निभाव कसा काय लागणार? यावर अर्जुन म्हणाला, ते सैन्याची मांडणी चौरस सेनाव्यात करणार. हा व्यूह वज्रव्यूह या नावाने ओळखला जातो. वज्र या नावाप्रमाणे हा व्यूह अभेद्य असतो. हा व्यूह इंद्राला अतिशय प्रिय आहे, त्यामुळेच त्याला वज्रव्यूह हे नाव पडले. दृष्टद्युम्न सैन्याच्या आघाडीला होता. भीम आणि त्याचा सहाय्यक होता. चौरस सेनाव्यूहाच्या मध्यभागी युधिष्ठिर होता. अर्जुन सहाय्यक असलेला शिखंडी मध्यभागी होता. सात्यकी सैन्याच्या उजव्या बाजूला संरक्षण होता. कौरवांना अर्जुनाचा रथ दिसत होता. अतिशय सुंदर असा तो रथ होता. त्याच्या ध्वजावरती हनुमानाची प्रतिमा दुरुणीही दिसत होती. रथाचे पांढरेशुभ्र घोडे सकाळच्या प्रकाशात झळाळत होते. कृष्णाचा हसरा चेहरा दिसत होता. त्याच्या डाव्या हातात घोड्याचे लगाम आणि उजव्या हातात चाबूक होता. कृष्ण आणि अर्जुन यांची जोडी पाहणे हे थरारून टाकणारी गोष्ट होती. कौरव सैन्याचे सेनापती द्रोण आणि कृप हे या जोडीला नरनारायण मानत होते. त्यांनी मनातल्या मनात त्यांना प्रणाम केला. कृष्णाने आता आपला रथ सैन्याच्या अग्रभागी आणला होता. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, तू आता खंबीर राहा. भीष्मांकडे पहा. कौरवीरातला तो सिंह आहे. हा थोर वीर पुरुष तुझा पहिला बळी असेल. अर्जुना, या महायुद्धाला तयार हो. सगळ्या सैन्यावर अचानक सन्नाटा पसरला. ते सैन्य एखाद्या रंगवलेल्या चित्रासाठी दिसत होते. एका बाजूला कौरवांचे सेनापती आणि त्यांच्या सभोवती कौरवांच्या वीर आणि दुसऱ्या बाजूला धृष्टद्युम्न आणि त्याचा सहाय्यक भीम आणि त्यांच्या भोवती पांडवांचे सैन्य होते. अर्जुनाच्या सोनेरी रथाला शुभ्र अश्व जोडलेले होते. त्या रथात कृष्ण आणि अर्जुन होते. इतक्यात आश्चर्य वाटावे अशी एक गोष्ट घडली. युधिष्ठिराने आपले चिलखत अंगावरून काढले. त्याने आपली शस्त्रे जमिनीवर ठेवली. अनमानी पायाने तो कौरवांच्या सैन्य तळाकडे चालत निघाला. सर्वजण त्याच्याकडे श्वास रोखून बघत होते. युधिष्ठिर आपले प्रिय पितामह भीष्मांना भेटण्यासाठी निघाला होता. भीम युधिष्ठिराच्या मागून निघाला. अर्जुन, नकुल, सहदेव आणि कृष्ण हे त्यांच्यासोबत होते. युधिष्ठिर हे का करतो आहे कुणालाच कळत नव्हते. अर्जुन त्यांना म्हणाला, तू अचानक असा शत्रू सैन्याच्या तळाकडे जायला निघालायस, याचे कारण काय? भीम त्याला म्हणाला, तू तुझं चिलखत करून ठेवलंस तसंच आम्ही केलं आहे. तू तुझी शस्त्र खाली टाकलेस. शत्रूच्या सैन्य तळाकडे तू वेगाने चालत निघालायस. आम्हा भावांना तू विसरलायस काय? माझ्या बंधू, तू हे काय करतोयस? नकुल म्हणाला, तुझ्या या अशा वागण्यामुळे आम्ही तुझे भाऊ अगदी घाबरून गेलो आहोत. हे तू काय करतोयस? सहदेव म्हणाला, त्यांच्याशी लढायचं सोडून तू स्वतःला त्यांच्या हवाली करतोयस. कशासाठी? युधिष्ठिराने या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले. तो सतत चालत राहिला. कृष्णाने आश्वासनाच्या भावनेने त्यांच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, त्याचा हेतू मला समजला आहे. युधिष्ठिर, आता भीष्म, द्रोण, कृप, शल्य यांच्याकडे जाणार आणि त्यांच्याशी लढण्याची परवानगी त्यांच्याकडून घेणार. ती तुमची ज्येष्ठ मंडळी आहेत. असं म्हटलं जातं की माणूस जर आपल्या ज्येष्ठांची आधी परवानगी घेऊन त्यांच्याशी लढला तर तो युद्ध जिंकणार हे निश्चित. अशी परवानगी घेण्याची पर्वा त्यानं केली नाही तर त्याचा पराभव होणार हेही निश्चित. युधिष्ठिराच्या विचित्र वागण्यामागे हे कारण आहे. यानंतर त्यांनी शांतपणे चालायला सुरुवात केली. सर्वांचे लक्ष युधिष्ठिराकडे. त्याच्याकडे पाहून कौरवांना आश्चर्य वाटले. त्यांना असे वाटले की अगदी अखेरच्या क्षणी युधिष्ठिर युद्धाला घाबरून युद्ध थांबवा अशी विनंती करण्यासाठी भीष्मांकडे हे निघालाय की काय. भीष्मांच्या भोवती असलेल्या कौरव सैन्याजवळ युधिष्ठिर आला. सैन्याने त्याला वाट करून दिली. भीष्म त्या थोर माणसाचे स्मितपूर्वक वाट पाहत होते. युधिष्ठिर त्यांच्या जवळ आला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ भीष्मांच्या पाया पडले. युधिष्ठिर म्हणाला, पितामह, युद्ध आता आटळ आहे. आम्हाला तुमच्याशी लढावं लागणार आहे. कृपा करा आणि या युद्धात आम्ही विजयी होऊ. आम्हाला आशीर्वाद द्या. युधिष्ठिराच्या वागण्याने भीष्म प्रसन्न झाला. ते म्हणाले, माझ्या वत्सा, विजय तुमचाच आहे. हे तू जाणून नाहीस. कृष्ण तुमच्या बाजूला आहे याचा अर्थ धर्म तुमच्या बाजूला आहे. संपत्ती माणसाचे दास नसते, माणूस संपत्तीचा दास असतो.
माझी संपत्ती कौरव सम्राटाची असल्यामुळे मला तुमच्या विरुद्ध लढणं भाग आहे. पांडवांच्या सिंहासनावर माझा अधिकार नाही. बऱ्याच वर्षांनी मी त्याचा त्याग केला आहे. राजा दुर्योधनानं मला आश्रय दिला, त्याच्यासाठी लढणं हे माझं कर्तव्य आहे. पण तुम्हाला एक ठाऊक आहे की माझं प्रेम तुमच्यावर आहे आणि माझे आशीर्वाद तुम्हाला आहे. त्यानंतर युधिष्ठिर, द्रोण, कृपा आणि शल्य यांना भेटला. त्याने युद्धासाठी त्यांची परवानगी आणि आशीर्वाद घेतले आणि तो आपल्या सैन्य तळाकडे परत आला. तो परत आल्यानंतर त्या सगळ्यांना कळले की आता कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल आणि पांडवांचा युद्धात विजय होईल. युधिष्ठिर शल्याशी बोलत असताना कृष्ण राधेयाला भेटला. तो त्याला म्हणाला, राधेया, मला असं कळलं आहे की तुला भीष्मांविषयी वाटणाऱ्या द्वेषामुळे भीष्म जिवंत आहे, तोपर्यंत तू लढणार नाहीस. हे पहा, अजूनही वेळ गेलेली नाही. तू पांडवांच्या बाजूला ये किंवा असं कर की काही दिवसांपुरतं तू पांड्याच्या बाजूला ये. तुझे शत्रू भीष्म यांच्याशी तू लढ. भीष्म मारले गेले की तू पुन्हा दुर्योधनाच्या बाजूला जाऊ शकतोस. कृष्णाकडे पाहून राधेय हसला आणि त्याला म्हणाला, कृष्णा, काय हा पोरकटपणा? खरोखरीच तुझं पांडवांवर अतिशय प्रेम आहे, पण माझं प्रेम माझा मित्र दुर्योधन याच्यावर आहे आणि त्याच्यासाठी माझं प्राणही देण्याचं मी ठरवलंय. कृष्णा, हा अगदी थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. मला माझ्या नियतीच्या स्वाधीन होऊ दे. जे नियतीने ठरवलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही. अत्यंत उदात्त आणि अत्यंत दुर्दैवी अशा राधेकडे पाहून कृष्णाचे डोळे भरून आले. ते सर्व वीर थोड्याच दिवसांनी रणांगणावर मरणार होते. भीष्मांना भेटून आल्यानंतर युधिष्ठिराने दोन्ही पक्षांच्या सैन्याला उद्देशून आपले मनोगत जाहीर केले. युधिष्ठिर म्हणाला, युद्ध आता कोणत्याही क्षणी सुरू होईल. कौरव पक्षाला कोणी जर माझ्या पक्षाला येऊन मिळणार असेल तर त्याचे स्वागत आहे. युधिष्ठिराचे शब्द ऐकून दुर्योधनाचा एक भाऊ युयुत्सू युधिष्ठिराकडे आला आणि त्याला म्हणाला, तू माझा स्वीकार करणार असेल तर मी तुझ्या बाजूला यायला तयार आहे. एक जो चांगला कौरव होता ना. युधिष्ठिर म्हणाला, निश्चित आमच्या बाजूला तो येणार आहे याचा मला आनंद आहे. माझे चुलते धृतराष्ट्र यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा एक पुत्र त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जिवंत असेल ही आनंदाची गोष्ट आहे. युधिष्ठिराचे सौम्य स्वरातले पण भयंकर शब्द ऐकून कौरवांना भीमाने घातलेल्या शक्तीची आठवण झाली आणि त्यांची गाळण उडाली. युधिष्ठिराने युयुत्सूला आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले. युधिष्ठिराने आणि त्याच्या भावांनी चिलकत घातले. शत्रूंना भीती वाटावी असे त्यांचे दर्शन होते. संतप्त पांडव प्रत्यक्ष मृत्यूसारखेच भयंकर दिसत होते. सर्व योद्धे आपापल्या रथावर आरूढ झाले. उभय पक्षांनी शंख फुंकले. युद्धाचे नगारे आणि तुतारे यांच्या आवाजाने वातावरण भरून गेले. तज्ञपणे पांडवांनी आपल्या सैन्याला दिलेला चक्रव्यूहाकार दुर्योधन निहाळत होता. काही वेळ त्याने विचार केला आणि तो द्रोणांकडे गेला. तो म्हणाला, आचार्य, पांडवांच्या प्रचंड सैन्याकडे पहा. तुमचा शिष्य धृष्टद्युम्न याने सैन्यव्यूहाची रचना केली आहे. भीम आणि अर्जुन यांच्यासारखे अनेक वीर मला दिसतात. सैन्यव्यूहाच्या आघाडीला सात्यकी दिसतो आहे. त्याच्या दरापुढे विराट आणि द्रुपद हे दोन योद्धे ठाण म्हणून बसले आहेत. दृष्टकेतू, चेदिराज आणि काशीचा राजा समर्थ योद्धे युद्ध सुरू होण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्या पाठीशी पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य हे वीर आहेत. युद्धमन्यू आणि उत्तमोज हे द्रौपदाचे दोन पुत्र अर्जुनाच्या रथाच्या शेजारी आहेत. हे सगळे महारथी आहेत. आता आपल्या सैन्याकडे आपण नजर वळू. आपल्या बाजूच्या प्रभावी वीरांची नावे आता मी घेतो. आपण स्वतः आणि भीष्म, राधे आणि कृप हे निर्भय वीर. युद्ध हरणं म्हणजे काय हे त्यांना ठाऊकच नाही. अश्वत्थामा, विक्रम आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा हे माझ्याबरोबर आहेत. माझ्यासाठी प्राण द्यायला जे अनेक वीर तयार आहेत त्यांच्याचपैकी काहींची नावं मी घेतली. माझे पूज्य पितामह भीष्म हे सेनापती असलेले माझं सैन्य प्रचंड आहे. या उलट भीमाचं संरक्षण असलेले त्यांचं सैन्य मर्यादित आहे. आचार्य, आता कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल. तुम्ही सर्वांनी भीष्मांच्या संरक्षणाला सिद्ध असलं पाहिजे. उभय पक्षांच्या सैन्यांचे निरीक्षण करून आपले गुरु द्रोण यांच्याशी चर्चा करणारा दुर्योधन भीष्मांना काही अंतरावर दिसला. आपल्या नातवाला उभारी यावी यासाठी भीष्मांनी सिंहगर्जनेसारखा आवाजात घोषणा उच्चारल्या आणि आपला शंख फुंकला. त्याचा आवाज ऐकून इतरांनी आपले शंख फुंकले. अर्जुनाच्या रथातून प्रथम पांचजन्य शंखाचा शुद्ध स्वर ऐकू आला. त्यानंतर अर्जुनाच्या देवदत्त या शंखाचा ध्वनी. भीष्माने पौड्र नावाचा शंख फुंकला. युधिष्ठिराने अनंत विजय हा शंख फुंकला. नकुलाने सुघोष हा आपला शंख फुंकला आणि त्यानंतर सहदेवाच्या मणिपुष्पक या शंखाचा ध्वनी हवेत घुमला. त्यानंतर काशीचा राजा शिखंडी, सात्यकी, दृष्टद्युम्न, विराट, द्रुपद
द्रौपदीच्या पुत्र आणि अभिमन्यू यांनी एकामागून एक आपापले शंख फुंकले. या सर्व शंखांच्या भीतीदायक आवाजाने स्वर्गही दुमदुमला. अर्जुनाचा रथ सैन्याच्या आघाडीला आला. त्याच्या ध्वजावर हनुमानाची प्रतिमा दिसत होती. धृतराष्ट्रांचे पुत्र पितामह भीष्म यांनी रचलेला सेनायुवक या दोन्ही गोष्टी त्याला दिसल्या. अनेक शंख नगारे तुतार्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य हातात घेतले आणि तो कृष्णाला म्हणाला, कृष्णा, लढणाऱ्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ. आमच्या विरुद्ध लढायला आलेल्या सर्व वीरांना मला पाहायचं आहे. आमच्याशी लढायला उत्सुक असलेल्या वीरांना मला नीट न्याहाळायचं आहे. मी कोणाशी लढणार हे मला कळायला हवं. दुर्योधनाला खुश करण्यासाठी उत्सुक असलेल्या वीरांना मला पाहू दे. अर्जुनाचा रथ काही अंतर धडावत गेला. अर्जुनाला हवा होता त्या ठिकाणी भीष्म, द्रोण आणि इतर सर्वांसमोर कृष्णाने रथ थांबवला. कृष्ण म्हणाला, अर्जुना, भीष्म आणि द्रोण यांचं नेतृत्व लाभलेले हे प्रचंड सैन्य पहा. अर्जुना, तुझ्या हातून मरण पत्करण्यासाठी इथे जमलेल्या कौरवांना पहा. अर्जुनाने त्या भव्य दृश्याकडे नजर टाकली. तिला प्रिय असलेले अनेक वीर लढायला आलेले त्याला दिसले. त्या वीरात त्याचे पितामह, गुरु, चुलते, भाऊ, मित्र होते. तो पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहत होता. अकस्मात त्याच्या हृदयात करुणा दाटून आली. शोकाने थरथरणाऱ्या आवाजात तो म्हणाला, कृष्णा, भयानक दुबळेपणा माझ्या ताब्यात घेत आहे. मला असं वाटतंय की माझ्या मुखाला अचानक कोरड पडली असेल. माझं शरीर थरथरत आहे. माझं डोकं रगडत आहे आणि मला मूर्छा येईल असं मला वाटतंय. माझे पाय मला आधार द्यायला नकार देत आहे. ज्वराने माझं शरीर जळत आहे आणि माझ्या हातातलं गांडीव धनुष्य गळून पडत आहे. माझे सर्व नातेवाईक मला समोर दिसत आहेत आणि त्यांच्याशी लढणं शक्य नाही असं मला वाटतं आहे. कृष्णा, या अपशकून होत आहेत ते पहा. ते कुणाचंही चांगलं होईल असं सुचवत नाही. मी माझ्या नातेवाईकांना ठार मारून त्यातून काही चांगलं निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. हे युद्ध जिंकण्याची माझी इच्छा नाही. मला कुठलंही राज्य नको आहे किंवा या लोकांचं कुठलंही सुख मला नको आहे. त्यांचा काही उपयोग आहे असं मला वाटत नाही. या इथं जमलेल्या वीरांविषयी मला इतकी जवळीक वाटते आणि ते माझ्याशी लढायला उभे आहेत. तिन्ही लोकांचं राज्य मला देऊ केलं तरी मी त्यांना ठार मारणार नाही. या लोकांचे राज्य करण्याच्या शाश्वत सुखासाठी मी धृतराष्ट्रांच्या पुत्रांना ठार का मारावं? ते पापी आणि लोभी आहे ते मला मान्य आहे, पण ते माझे नातेवाईक आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या नातेवाईकांना ठार मारणे हे पाप आहे. त्यापेक्षा मी युद्धाकडे पाठ फिरवी. दुर्योधनाकडून मी ठार मारला गेलो तरी चालेल, मला युद्ध करायचं नाही. अर्जुन रथाच्या असण्यावर कोसळला. आपले धनुष्य आणि बाण त्याने फेकून दिले होते. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्याचे हृदय करुणेने भरून गेले होते. कृष्णाने अर्जुनाकडे पाहिले आणि तो म्हणाला, तू असा अस्वस्थ कसा झालास? प्रसंग गंभीर आहे हे तुला कळत नाही का? आपल्या आयुष्यातील परीक्षा घेणाऱ्या प्रसंगी तू भावनांबरोबर असा वाहून जातोयस. ती भावना उदात्त नाही, ती तुला स्वर्गापासून दूर ठेवी. या भावनेचा तुझ्या नावाला कलंक लागेल. तू दुबळेपणाला वश होतोयस. हृदयाचा क्षणिक दुबळेपणा फेकून दे आणि उभा राहा. आपल्या पुरुषार्थाचा विसर पडू देऊ नकोस. अर्जुना, युद्धाला तयार हो. अर्जुनाला आपल्या नैराश्यातून बाहेर पडताच येईल. तो म्हणाला, मी भीष्म आणि द्रोण यांच्यावर माझ्या बाणांचा नेम कसा धरू? कृष्णा, ज्यांची मी पूजा करायची त्यांना मी ठार मारावं हे योग्य नाही. या जगात मी घेतलेल्या प्रत्येक सुखावर त्यांच्या रक्ताचे डाग दिसतील. मी हे करू शकत नाही. कृष्णा, मी भ्याट नाही हे तुला ठाऊक आहे. हा दुबळेपणा नव्हे, ही शत्रूविषयी वाटणारी करुणा आहे. मी काय करावं हे मला कळत नाही. मी काय करावं हे तू मला सांग. मी हे तुझ्या हाती सोपवतो, ते तू करवून घे. माझी खात्री आहे की हे दुःख कशानेही पुसून टाकता येणार नाही. जी बक्षिसं पृथ्वीवर किंवा स्वर्गात मिळतील अशा आश्वासनं दिली जातात त्यांनीही नाही. युद्ध करायला नकार देऊन अर्जुन शांत बसून राहिला. कृष्णाने अर्जुनाकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, अर्जुना, ज्यांच्यासाठी दुःख करू नये त्यांच्यासाठी तू दुःख करतोयस आणि तरीही आपण कोणी प्रज्ञावंत आहोत अशा थाटात तू बोलतोयस. प्रज्ञावान मनुष्य कधी रडत नाही. जे मरतात त्यांच्यासाठी तो रडत नाही आणि ते जे जिवंत आहेत त्यांच्यासाठीही तो रडत नाही. माझ्यावर विश्वास ठेव. शाश्वत आत्मा अविनाशी असतो. त्याचा आकलन कोणालाही होऊ शकत नाही. शरीर अशाश्वत असतं. जीवनात प्रत्येकजण बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या 3 अवस्थांमधून जात नाही काय? शरीर या अवस्थांमधून जात असतं. या 3 अवस्था जशा नैसर्गिक असतात तसेच मृत्यू ही 4थी अवस्था ही नैसर्गिक असते. मृत्यू आत्म्याला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पाठवतो. इंद्रियांचा जेव्हा बाह्य विषयांशी संघर्ष होतो तेव्हा कृष्ण आणि शीत यांची निर्मिती होते.
त्यांचा शरीरावर परिणाम होतो. सुख आणि दुःख यांची निर्मिती होते तेव्हा त्यांच्या मनावर परिणाम होतो. हे सगळे तात्पुरते असलेले ढग असतात, ते कायमचे टिकत नाही. या सर्व गोष्टींना सहन करायला तुम्ही शिकलं पाहिजे. या सर्वांपासून तुम्ही अलिप्त राहायला शिकता तेव्हा तुम्ही अमर व्हायला योग्य ठरता. हे प्रचंड विश्व शाश्वत आणि अविनाशी यांनी व्यापलेलं आहे. अर्जुना, तू एखाद्याला ठार मारतोस असं तुला वाटतं आणि जो तुझ्या बळी आहे त्याला आपण मारलो गेलो असं वाटतं. पण इथं तुम्ही दोघंही चुकता. तू मारत नाहीस आणि तुझा बळी मारला जात नाही. तो मारला जाऊ शकत नाही. जन्माला न आलेला मरू शकत नाही आणि शरीर मेलं तरी आत्मा मरत नाही. तो शाश्वत आणि अविनाशी आहे. हे एकदा तुम्हाला कळलं की त्याला जन्म नाही आणि त्यात बदल होऊ शकत नाही. हे एकदा तुम्ही जाणलं की तुम्ही कोणालाही कसं मारू शकता. वस्त्र जुनं झालं आणि फाटलं की माणूस टाकून देतो आणि नवीन वस्त्र घेतो. त्याप्रमाणे शरीर जुनं आणि जीर्ण झाले की आत्मा ते टाकून देतो आणि नवं धारण करतो. मी माझ्या शत्रूला ठार करतो असं जेव्हा तू म्हणतोस तेव्हा तू चूक करीत असतो. शस्त्र आत्म्याला ठार मारू शकत नाही. अग्नी त्याला जाळू शकत नाही. पाणी त्याला बुडवू शकत नाही. तो शाश्वत आणि सर्व काळ समान असतो. या सत्याचा एकदा तुला साक्षात्कार झाला की तुला दुःख होऊ शकत नाही. आपण असं धरून चालू की सर्वोच्च सत्य तू जाणत नाहीस तरी सुद्धा तू दुःख करता कामा नये. ज्या क्षणी माणूस जन्मतो त्या क्षणी त्याचा मृत्यू ठरलेला असतो. ज्याचा जन्म होतो त्याचा निश्चितच मृत्यू होतो आणि ज्याचा मृत्यू होतो त्याचा पुन्हा जन्म होतो. आणि म्हणून तू दुःख करू नकोस. या जगातल्या वस्तू आणि प्राणी जन्माला कसे येतात हे एक गूढ आहेच. त्याप्रमाणेच त्यांचा अंत कसा होता हेही एक गूढ आहे. या शरीरात जो आत्मा असतो तो कधीही मरत नाही आणि म्हणूनच शोक करण्याची गरज नाही. हे सगळं जरी तुला कळलं नाही तरी तू क्षत्रिय असल्यामुळे तुला लढलंच पाहिजे. लढणं हे तुझं कर्तव्य आहे. सदहेतूने केलेलं युद्ध हे क्षत्रियाच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. योगायोगानं ही गोष्ट तुझ्या जीवनात आली आहे. स्वर्गाची दारं तुझ्यासाठी खुली झाली आहेत. तुझं कर्तव्य असलेल्या युद्धाकडे तू पाठ फिरवलीस तर ते पाप ठरेल. शरम वाटावी असा तू वागला असता जग तुला बोल लावेल. ज्याला अनेक सन्मान मिळाले आहेत अशा तुझ्यासारख्या माणसाला या मरणाहून अधिक दुःखाचं वाटेल. युद्ध टाळण्यामागचे तुझे जे हेतू आहेत ते कोण समजून घेणार आहे. तू युद्धाला भ्यायला असं असते म्हणणार. आजपर्यंत तुझ्याविषयी चांगलं मत असलेले लोक तुला तुच्छ लेखतील. तुझे शत्रू तुला पाहून हसतील आणि तुझी निंदा करतील. यातून वेदना देणारं काही असतं काय. तुला युद्धात मरण आलं तर स्वर्गात तुझी जागा निश्चित असेल. हे युद्ध तू जिंकलंस तर तुझी पृथ्वी तुझी होईल. तुझ्या मनाची तयारी कर आणि उठून उभा राहा. तुला लढलं पाहिजे. होय, तुला लढलंच पाहिजे. आपल्याला पाप लागेल अशी तुला भीती वाटते आहे. हे पाप कसं टाळता येईल हे मी तुला सांगतो. सुख आणि दुःख, फायदा आणि तोटा, विजय आणि पराजय यांच्याकडे समदृष्टीने पहा. त्यांच्या विचाराने तुझं मन अस्वस्थ होऊ देऊ नकोस. युद्धाला तयार हो. मी तुला खात्रीपूर्वक सांगतो, तुला कसलाही पाप लागणार नाही. कर्माच्या नियमांविषयी मी अधिक काही तुला सांगतो. त्याला बुद्धियोग असं म्हणतात. बुद्धियोगाची साधना तू केलीस तर कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील. फळाची आशा धरून केलेल्या कर्मामुळे बंधन वाटायला येते. प्रक्रियेत चूक राहिल्यामुळे पाप वाटायला येतं. असं हे कर्मकांड नव्हे. मी सांगतो आहे तो बुद्धियोग याहून वेगळा आहे. या बुद्धियोगात प्रयत्न फुकट जात नाही आणि काहीही वाईट वाटायला येत नाही. थोडासा प्रयत्न करून पाहिलास तर महाभयापासून तू मुक्त होशील. अर्जुना, त्रिगुणांच्या अतीत राहा. सुख आणि दुःख या द्वंद्वात अडकू नकोस. मन शुद्ध ठेव. सारखं काहीतरी मिळवण्याच्या हव्यासामागे धावू नकोस. फक्त आत्म्याचा विचार कर. आत्मा हेच तुझं ध्येय असू दे. कर्म हेच तुझं कर्तव्य आहे. कर्माचाच तुला अधिकार आहे. कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. कुठलेही कर्म करताना त्याच्या परिणामांचा आणि त्यापासून लाभणाऱ्या पारितोषिकाचा विचार करू नकोस. कर्माचा त्याग करण्याचा विचार करू नकोस. कर्म त्याग करण्याचाही तुला अधिकार नाही. कशालाही चिकटू नकोस. समत्व बुद्धीने तुझं कर्म कर. यश आणि अपयश या दोघांचाही परिणाम तुझ्यावर होता कामा नये. मनाच्या या समत्व दृष्टीलाच योग म्हणतात. अर्जुनाने कृष्णाला बोलताना मध्येच थांबवले आणि प्रश्न केला, कृष्णा, ज्याच्या मनाला अशी समदृष्टी लाभली आहे अशा माणसाविषयी मला अधिक काही सांग. ज्याची बुद्धी स्थिर आहे, ज्याचं मन ढगाळलेलं नाही, असा माणूस कसा असतो?
मला त्याचं वर्णन करून सांग हो. अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून कृष्णाला आनंद झाला, कारण त्याचा हा प्रश्न म्हणजे तो अज्ञानाच्या निद्रेतून जागा झाल्याची खूण. कृष्ण त्याला म्हणाला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी आनंदाने देतोय. सुखदुःखाकडे समदृष्टीने पाहणाऱ्या अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. अशा पुरुषांना आपल्या सर्व आसक्तींचा त्याग केलेला असतो आणि तो आपल्या आत्म्यातच आनंद अनुभवत असतो. त्याच्या हाताची नाडी दुःखावेगामुळे वेग मंदावून पडत नाही किंवा सुखामुळे धडधड वाढून उडत नाही. ती तीन विकारांना त्याच्या मनोविश्वात स्थान नसतं. आसक्ती, भय आणि क्रोध. तो कुणालाही किंवा कशालाही चिकटलेला नसतो. चांगला आणि वाईट या दोघांकडे तो समदृष्टीने पाहतो. तो आनंदी मानत नाही आणि द्वेष करीत नाही. का असं आपले पाक आत ओढून घेतो त्याप्रमाणे तो आपली इंद्रिय आत ओढून घेत असतो. त्यामुळे त्याची इंद्रिय सुखाची भूक नष्ट झालेली असते. ही गोष्ट सोपी नाही. भल्या भल्यांना त्यांची इंद्रिय वादळानं नौका ओढून न्यावी त्याप्रमाणे ओढून नेत असतात. तू जर माझं ध्यान घेत असशील तर तुला इंद्रियावर पूर्ण नियंत्रण ठेवणं शक्य होईल. इंद्रियांच्या बाह्य विषयावरील आसक्तीला जोपर्यंत मनात स्थान आहे तोपर्यंत धोका आहे. आसक्तीतून भोग आणि भोगातून क्रोध निर्माण होतो. पुढची पायरी म्हणजे मनाची समाजशक्तीच नष्ट होते, समजशक्तीच नष्ट होते. त्यानंतर पूर्ण विनाश होतो आणि म्हणून इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवलं पाहिजे. सर्व वाहतं पाणी अखेर समुद्राला जाऊन मिळतं त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय सुखासाठी बाहेर न धावता अंतरात्म्यात जाऊन विसावतात अशा माणसाला शांती प्राप्त होते. या अवस्थेला ब्राह्मिक अवस्था असं म्हणतात. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली तो मनुष्य तिच्यापासून कधीही ढळत नाही. एकाग्रचित्ताने ऐकणाऱ्या अर्जुनाने मध्येच एक प्रश्न विचारला, कृष्णा, ब्रह्माचा साक्षात्कारी सर्वश्रेष्ठ कोट आहे असं तू सांगतोस, पण कठीण असं हे कर्म करायला तू मला का सांगतोस? कृष्ण म्हणाला, त्या अवस्थेकडे जाणाऱ्या दोन वाटा आहेत, ध्यान आणि कर्म या त्या दोन वाटा. कुठलाही माणूस एका क्षणभरी निष्कर्म राहू शकत नाही. माणसानं सत्कर्म करावं हा निसर्गाचा नियम. काही न करता स्वस्थ बसलेला एखादा माणूस तुला दिसेल, पण त्याचं मन इंद्रियांच्या जगात गुंतलेलं असेल. तो दांभिक आहे. दुसऱ्या प्रकारचा माणूस म्हणजे ज्याच्याविषयी बोलतो तो स्थितप्रज्ञ. त्याचं मन आणि इंद्रिय त्याच्या नियंत्रणात असतील आणि जेव्हा तो कर्म करतो तेव्हा त्यात न गुंतता ते करतो. इतर कुठल्याही माणसापेक्षा तो अनंतपटीने श्रेष्ठ असतो. तुम्हाला तुमचं कर्तव्य केलंच पाहिजे. कर्म केल्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. जीव जगवण्यासाठी शारीरिक कर्म करणं भाग असतं. कर्माच्या बंधनातून माणूस सुटू शकत नसेल, सुटू कसं शकेल? कर्म यज्ञासारखं करून तो कर्माच्या बंधनातून सुटू शकेल. आसक्तीचा त्याग कर आणि जगाच्या कल्याणासाठी यज्ञ करतो आहेस असं समजून कर्म कर. चांगल्या प्रकारे केलेल्या कर्माचं हे रहस्य आहे. कर्म इतरांच्या हितासाठी करावं, स्वतःच्या हितासाठी नव्हे. सगळं कर्म मला अर्पण कर आणि लढ. आपलं लक्ष आत्म्यावर केंद्रित कर. मग अहंकारापासून, आसक्तीपासून पूर्ण मुक्त कर. जेव्हा तू कर्म करतोस तो स्वार्थ असेल किंवा ते पाप असेल, तू त्यांना चिकटू नकोस किंवा त्यांना तुला चिकटू देऊ नकोस. अर्जुन म्हणाला, तू काय म्हणतोयस मला कळतंय, पण कृष्णा मनात नसतानाही काही वेळ माणूस पापाकडे ढकलला जातो, असं का होतं? कृष्ण म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे मला कळलंय. आसक्ती माणसाला पापाकडे ढकलते, क्रोध माणसाला पापाकडे लोटतो. हे दोघं माणसाचे कट्टर शत्रू आहेत. शुद्ध ज्ञान हे आता दडलेलं असतं आणि क्रोध व आसक्ती यांनी वेढलेलं असतं. ज्याला धुराने वेढलेलं असतं, आरसा धुळीने झाकलेला असतो. जन्माला न आलेलं मूल गर्भाशयात दडलेलं असतं. त्याचप्रमाणे तुमच्या आत असलेला आत्मा या अडथळ्यांमुळे तुम्हाला दिसत नाही. ज्वालेला दळवणारा धूर नाहीसा करायला वाऱ्याची झुळूक पुरेशी होती. सात्विक वृत्तीच्या माणसाच्या आतला परमेश्वर प्रकट करायला लहानसा प्रयत्न पुरे होतो. आरसा कापडाने पुसला की स्वच्छ होतो. राजस वृत्तीच्या माणसाला परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागतो. गर्भाशयात असलेल्या मुलाला मोकळं होण्यासाठी काही महिने थांबावं लागतं. त्याप्रमाणेच तामस वृत्तीच्या माणसाला इंद्रियातून मुक्त होऊन ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणं कठीण असतं. आपल्या विश्वरूपाचे ओझरते दर्शन अर्जुनाला घडवावे असा कृष्णाने विचार केला. तो जाणीवपूर्वकच अर्जुनाला म्हणाला, मी विवस्वानाला योग शिकविला. त्याने तो मानला. त्यानं तो मनुने ईश्वाकूला शिकवला. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत राहील. अलीकडच्या काळात या परंपरेला ग्रहण लागलं.
पण आता मी तुला हे रहस्य सांगतो, कारण तू माझा मित्र आहेस, तू मला प्रिय आहेस. अर्जुन म्हणाला, कृष्णा, विवस्वान तुझा जन्म होण्यापूर्वी अनेक युग होऊन गेले. तू त्याला कसं शिकवलंस हे मला कळत नाही. कृष्णाने ओझळते स्मित केले आणि तो म्हणाला, मी अनेक जन्म घेतले आहेत आणि तू सुद्धा. मला ते सर्व जन्म ठाऊक आहे. तुला ठाऊक नाही, मी अजन्म आणि शाश्वत आहे. मी सर्वांचा स्वामी आहे. या जगात जेव्हा सदाचरणाचा लोप होतो आणि बेकायदा मागण्याचा धोका सुरू होतो, तेव्हा मी त्यावर अवतार रूपाने जन्म घेतो. हे चांगलं आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी. जे पाप आहे ते नष्ट करण्यासाठी, धर्माची संस्थापना आणि त्याचा प्रचार करण्यासाठी मी युगानुयुग जन्म घेत आलो आहे. माझ्या दिव्य रूपाचं दर्शन प्रत्येकाला होऊ शकत नाही. निवडक थोड्यानाच ते दर्शन होईल. जे पुन्हा जन्म घेणार नाहीत आणि माझ्यात विलीन होतील, त्यांच्यात भय, क्रोध, आसक्ती असणार नाही. ते माझा आश्रय घेतील आणि माझ्यात विलीन होतील. ते ज्ञानाग्नीने शुद्ध होऊन मला मिळतील. कुठल्या मार्गाने ते मला भेटतात, कुठल्या रूपात ते माझी पूजा करतात, हे महत्त्वाचं नाही. सगळे मार्ग मलाच येऊन मिळतात आणि मी त्यांचा स्वीकार करतो. कर्मयोगाविषयी मी तुला अधिक काही सांगतो. कुठलंही कर्म करताना ते फळाच्या आशेपासून मुक्त असलं पाहिजे. असा माणूस सदैव सुखी होईल. कर्म करीत असताना फळाची आशा बाळगत नसल्यामुळे तो कर्म करीत असूनही कर्म करीत नसतो. निस्वार्थ कर्म, ज्ञान यामुळे माणसाचे सर्व संशय नष्ट होतात आणि तो माझ्याशी एकरूप होतो. कर्माची फळं जेव्हा तुम्ही मला अर्पण करता, तेव्हा तुमच्या मनाला शिस्त प्राप्त होते आणि तुम्ही शांती अनुभवता. मला जो माणूस स्वार्थाने आसक्त असतो, त्याचं मन कर्मफळात गुंतलेलं राहतं आणि तो कर्माच्या बंधनात अडकतो. खरा योगी संन्यासी तोच जो नियत कर्म करतो, पण फळाची आशा धरीत नाही. निस्वार्थ कर्म म्हणजे संन्यास. खरा संन्यास हा आसक्तीचा संन्यास असतो. संन्यास योगाचं कर्म हे एकमेव साधन आहे. संन्यास साधला की मनाची शांतता आपोआप होते. आसक्तीतून निर्माण झालेल्या सुखातून अखेरीस वेदनाच वाटायला येते. ज्या गोष्टीला आरंभ आणि अंत असतो, तिच्यातून शाश्वत आनंद कधीही निर्माण होऊ शकत नाही. शहाण्याने या गोष्टी टाळल्या पाहिजेत. उष्ण आणि शीतल, सुख आणि दुःख, मान आणि अपमान यांच्याकडे समत्व बुद्धीने पाहणाऱ्यांचं मन निश्चल असतं. मातीचं ढेकूळ, दगड आणि सोन्याचा तुकडा या गोष्टी अशा माणसाला सारख्याच असतात. मित्र आणि शत्रू, आपला आणि परका, पापी आणि पुण्यवान यांच्याकडे असा माणूस समदृष्टीने पाहतो. असा माणूस सर्वश्रेष्ठ असतो. अर्जुना, मी जे सांगतो आहे ते काळजीपूर्वक आहे. रहस्यांचं रहस्य आहे ते मी तुला सांगतो आहे. मी मानवी आकार धारण केल्यामुळे मी सर्व प्राण्यांचा स्वामी आहे. ही गोष्ट मूर्ख माणसांना कळत नाही. मी एकमेव आहे, सर्वांहून वेगळा आहे. माझी पूजा करणारा सर्वश्रेष्ठ अवस्थेला पोहोचतो, म्हणजे माझ्याशी एकरूप होतो. मी या विश्वाचा पिता आहे. पूजा आणि ध्यान यांचं मी उद्दिष्ट आहे. जे माझं ध्यान आणि पूजा करतात ते मला येऊन मिळतात, माझ्या कृपेला प्राप्त होतं. ही अतिशय सोपी गोष्ट आहे. तू जे जे करतोस ते मला अर्पण कर, म्हणजे तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील. तू माझ्याकडे यायला मोकळा होशील. अर्जुन म्हणाला, सतत ध्यान करून मला तुझा साक्षात्कार कसा होईल हे मला सांग. तुझी शक्ती आणि भव्यता मला जाणून घ्यायची आहे. तू मला कुठं आढळशील हे मला सांग. तुझं वास्तव्य कुठं असतं? कृष्ण म्हणाला, मी प्रत्येकाच्या हृदयात राहणारा आत्मा आहे. मी आरंभ, मध्य आणि अंत आहे. आदित्यापैकी मी विष्णू आहे. प्रकाशातला मी सूर्य आहे. नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. वेदांमध्ये मी सामवेद आहे. इंद्रियांपैकी मी मन आहे. जिवंतातली मी बुद्धी आहे. रुद्रांपैकी मी शंकर आहे. पर्वतांपैकी मी मेरू आहे. शब्दातला मी ओम आहे. शस्त्रांपैकी मी विद्युत आहे. जे मोजलं जातं त्यातला मी काळ आहे. सर्वांचा नाश करणारा मी मृत्यू आहे. ज्या गोष्टी जन्माला येणार आहेत त्यांचं मी मूळ आहे. सर्व जीवसृष्टीचा मी जीव आहे. मला किंवा अचल माझ्याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. जे भव्य आहे, सुंदर आहे, शक्तिमान आहे, ते सर्व माझ्या तेजाच्या एका ठिणगीतून निर्माण झाले. माझ्या एका कणाने मी हे विश्व व्यापलं आहे. अर्जुन म्हणाला, तुझं विश्वरूप दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. हे योग्यांच्या स्वामी, मी त्यासाठी लायक आहे असं तुला वाटत असेल तर हे दर्शन तुम्हाला घडवलं. कृष्णानं अर्जुनला दिव्य दृष्टी आणि आपलं विश्वरूप दर्शन त्याला घडवलं. सहस्त्र सूर्याच्या तेजाप्रमाणे विश्वाच्या स्वामीचं तेज अर्जुनाने पाहिलं. संपूर्ण विश्वाचं दर्शन त्या एका रूपात अर्जुनाला दिसलं. विश्वाच्या या स्वामींसमोर अर्जुनानं
आपलं नतमस्तक नव्हतं. आपले हात जोडून तो म्हणाला, हे स्वामींच्या स्वामी, तुझ्या रूपात सर्व देव आणि प्राणीमात्र यांचं दर्शन मला घडलं आहे. तुझ्या रूपात ब्रह्मा आणि सर्व ऋषी मला दिसले. तुझं रूप अनंत आहे. तुझ्या रूपाला आरंभ, मध्य आणि अंत नाही. तू झळाळणारं तेज आहेस, ज्याचा साक्षात घ्यायला हवा असा तू श्रेष्ठ आणि अविनाशी आहेस. या संपूर्ण विश्वाचं तू केंद्र आहेस. त्याच्या कायद्याचा तू संरक्षक आहेस. तू अस्तित्वाचं मूल केंद्र आहेस. चंद्र आणि सूर्य तुझे नेत्र आहेत. अग्नीच्या तेजाने तुझा चेहरा उजळलेला आहे. या विश्वाचा ग्रास करणारा अग्नी तू आहेस. सूर्य, पृथ्वी आणि आकाश तू आपला आहेस. तुझ्या रूपाकडे पाहून जगाला कापरं भरतं आणि तसंच मलाही कापरं भरलंय. धृतराष्ट्राचे सर्व पुत्र आणि योद्धे, भीष्म, द्रोण, राधेय, महान वीर, तसेच आमच्या बाजूच्या अनेक वीर तुमच्या भयकारी मुखात प्रवेश करताना मला दिसतात. डोंगरावर उगम पावलेल्या नद्या ज्याप्रमाणे समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सगळे तुझ्या अग्निमय मुखात प्रवेश करतात. ज्योतीवर झेप घेऊन नाश पावणाऱ्या पतंगाप्रमाणे ते नाश करतात. माझ्यावर दया कर. तू कोण आहेस मला सांग. माझ्या हृदयात भय निर्माण करणारा या विनाशाचा हेतू काय? कृष्ण म्हणाला, तू मला ओळखलं नाहीस काय? मी महाविनाशक काळ आहे. या प्रचंड जगाचा मी नाश करतो आणि अनेक वीरांचा नाश करायला मी सुरुवात केली आहे. हे सगळे मरणार आहे. प्रत्येक जण मरणार आहे. अर्जुना, तू उठ आणि कीर्ती जिंकून घे. ही माणसं मी आधीच ठार केलेली आहेत. त्यांना ठार करण्याचं माझ्या हातात तू केवळ समाधान आहेस. भीष्म, द्रोण, राधे, यज्ञ इतर हे नाश झाल्यातच जमाय. तू त्यांना ठार कर आणि युद्ध जिंकून घे. अर्जुनाचा आवाज दाटून आला आणि त्याचे शब्द अडखळू लागले. त्याने आपले हात जोडले आणि तो कृष्णाला म्हणाला, अनंत रूपा, स्वामींच्या स्वामी जगन्नाथा, तू अविनाशी आहेस. तू आहेस आणि असण्याच्याही पलीकडे आहेस. देवातला तू पहिला आहेस. तू अस्तित्वाचं मूळ आहेस. तू या जगाचा मूल्यवान ठेवा आहेस. तू ज्ञाता आणि ज्ञान. तू सर्वांना व्यापून आहेस आणि तू सर्व काही आहेस. तू या जगाचा आणि इतर जगांचा पिता आहेस. तू पूजेचं उद्दिष्ट आहेस आणि तू सर्वश्रेष्ठ गुरु आहेस. तुझी बरोबरी कोणी करू शकणार नाही. मी तुला साष्टांग नमस्कार घालतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. दुःखी तुझी थोरवी विसरून मी तुला कृष्णा मित्राची आग मारतो. माझ्या या अज्ञानाची मला क्षमा कर. बाप मुलाला, मित्र मित्राला, प्रियकर प्रेयसीला सांभाळून घेतो, तसं तू मला सांभाळून घे. आता तू तुझ्या नेहमीच्या रूपात मला भेट. तुझे हे विश्वरूप आता मला सहन होत नाही. परमेश्वराने आपल्या विश्वरूपाचा त्याग केला आणि अर्जुनाला सारथी कृष्ण आपल्या नेहमीच्या रूपात तो प्रकट झाला. अर्जुन म्हणाला, तुला असा नेहमीच्या ओळखीच्या रूपात पाहिल्यानंतर आता माझं मन शांत झालं. कृष्ण म्हणाला, हे माझं रूप सहसा दिसत नाही. भक्तीनं, निरंतर भक्तीनंच मला ओळखतायत. अर्जुन म्हणाला, काही भक्त तुझी पूजा करतात, तर काही भक्त त्या परमतत्वाची पूजा करतात. या दोघांपैकी अधिक चांगला योगी कोण? कृष्ण म्हणाला, दोघंही माझ्याकडे पोचतात. काही जण अविनाशी परमतत्वाला बसतात. त्यांनी आपली इंद्रिये जिंकलेली असतात. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या मनाचा समतोल ढळत नाही. सर्वांच्या हितासाठी ते झटत असतात. ते परमतत्वाचं चिंतन करतात आणि माझ्याकडे येतात. जे मनानं माझं ध्यान करतात आणि अढळ श्रद्धेनं माझी पूजा करतात, त्यांना मी खरं योगी समजतो. परमतत्वाचं ध्यान करणाऱ्यांचा मार्ग बिकट असतो. या मार्गाने युधिष्ठापर्यंत पोहोचणं कठीण असतं. दुसरा मार्ग सोपा आहे. जेव्हा सर्व कर्म मला अर्पण केली जातात, मी पूजेचा अत्यंत प्रिय असा विषय असतो. एकाग्र चित्तानं माझी पूजा आणि ध्यान केलं जातं. तेव्हा अशा भक्ताला मी मृत्यूपासून वाचवतो. तुम्ही फक्त माझ्यावर आपलं मन केंद्रित करा. तुमचे विचार माझ्यात विसावू द्या. त्यायोगे तुम्ही माझ्यात आणि केवळ माझ्यात असाल यात शंका नाही. अर्जुन म्हणाला, संन्यास म्हणजे खऱ्या अर्थानं काय हे मला सांग. कृष्ण म्हणाला, ऋषी सांगतात की आसक्तीतून निर्माण झालेल्या सर्व कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास. कर्माच्या फळावर स्वामित्व न ठेवता त्याला त्याग असं म्हणतात. काही जण असं सांगतात की हे सर्व कर्मांचा पाप समजून त्याग केला पाहिजे. पण इतर काही असं सांगतात की यज्ञ, दान आणि तप या कर्मांचा त्याग करता कामा नये. यातलं सत्य काय हे मी तुला आता सांगतो. कुठलंही कर्म असो त्याचा त्याग करता कामा नये. कर्म करीत राहिले पाहिजे, पण फळाच्या आशेचा त्याग करून सर्व कर्म केलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की कर्तव्याचा त्याग केला पाहिजे.
कर्तव्य करीतच राहिलंच पाहिजे, पण फळाच्या आशेचा त्याग करून ते केलं पाहिजे. असा मनुष्य सर्वांकडे समदृष्टीने पाहतो आणि तो माझा भक्त असतो. तो सर्व प्रकारच्या कर्मात मग्न असला तरी त्याचं मन माझ्यात आश्रयाला आलेलं असल्यामुळे माझ्या कृपेनं तो शाश्वत आणि अविनाशी पदाला पोहोचतो. अर्जुन म्हणाला, कृष्णा, माझा भ्रम नष्ट झाला आहे. कसलाही संदेह मला राहिलेला नाही. मी तुझ्या आज्ञेप्रमाणे वागतो. आनंदाच्या स्मिताने अर्जुनाचा चेहरा उठवून शुभ्र अश्वांच्या अर्जुनाच्या रथाचे लगाम कृष्णाने आपल्या हातात, आपल्या डाव्या हातात घेतले आणि उजव्या हातात चाबूक घेतला. भीष्मांचा चांदीचा रथ जिथे उभा होता तिथे अर्जुनाचा सोन्याचा रथ दिसला. युद्धाला सुरुवात झाली. हल्ला करण्याची सुरुवात कौरवांनी केली. त्यांच्या सेनापती भीष्म आघाडीला होता. दुःशासन पांडवांच्या सैन्याकडे निघाला होता. दुष्टधुम्न आणि पांडवांचे सैन्य यांनी कौरवांच्या हल्ल्याला तोंड दिले. ते दृश्य भीतीदायक होते. कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू येत होते. मोकळ्या सुटलेल्या सिंहासारख्या भीमाच्या गर्जनही हल्ल्यांच्या आवाजाबरोबर ऐकू येत होते. दुर्योधनाचे भाऊ भीमाचा बेफान हल्ला रोखून आपल्या सैन्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होते. धृतराष्ट्रांचे 12 पुत्र भीमाला सामोरे गेले आणि त्यांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करायला सुरुवात. भीमाच्या क्रोधापासून आपल्या सैन्याचं ते रक्षण करीत होते. इतके हे कौरवीर भीमावर तुटून पडलेले पाहून त्याच्या मदतीला द्रौपदीचे पुत्र अभिमन्यू, नकुल, सहदेव आणि धृष्टद्युम्न हे पुढे आले. दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. ते सर्वजण उत्तम धनुर्धर आणि कुशल योद्धे होते. वादळात सापडलेल्या 2 अरण्यासारखे दृश्य होते. या युद्धाकडे सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. सूर्य मध्यांटीला पोचला तर युद्धाचा आवेश जराही कमी झाला. भीष्म पांडवांच्या सैन्याच्या दिशेने पुढे गेले आणि त्यांची गाठ अर्जुनाशी पडली. अर्जुनाच्या गांडीव धनुष्याला क्षणाची विश्रांती नव्हती. पावसाच्या थेंबांपेक्षा अधिक वेगाने त्याच्या धनुष्यातून बाण सुटत होते. सात्यकी कृतवर्म्याशी लढत होते. कोसल देशाचा राजा बृहद्बल त्याच्याशी अभिमन्यू लढत होता. बृहद्बलाने आपल्या तीक्ष्ण बाणांनी अभिमन्यूच्या रथावरील ध्वजाचे 2 तुकडे केले. ते पाहून अभिमन्यू संतापला. दोघे योद्धे समसमान होते. भीम आणि दुर्योधन यांचे युद्ध सुरू झाले. त्यांनी एकमेकावर बाणांचा पाऊस सुरू केला. दुःशासन एकट्या नकुलासमोर लढत होता. दुर्योधनाचा भाऊ दुर्मुख याने सहदेवाला आव्हान दिले. युधिष्ठिराबरोबर शल्य लढत होता. धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांना आव्हान दिले. दुपारचे युद्ध संपले तेव्हा पांडवांच्या सैन्यातले अनेक वीर ठार झाले होते. भीष्म पांडवांच्या सैन्याची बेभान कत्तल करीत होते. ते पांडवांच्या सैन्यात बरेच पुढे घुसले होते. बेभान होऊन लढणाऱ्या भीष्मांचे संरक्षण करण्यासाठी राजा दुर्योधनाने 5 कसलेले वीर पाठवले होते. दुर्मुख, कृतवर्मा, कृपल, विभीषती आणि शल्य हे ते वीर. भीष्मांचा रथ वेगात सैन्यात घुसला. तेव्हा त्यांच्या रथाचा ध्वज उडालेल्या धुळीमुळे दिसत नव्हता. त्यांच्या हालचाली इतक्या चपळाने सावध होत्या की ते नर्तक असावेत असा भास होतो. आपल्या रथात उभे राहून ते बाणांचा अविरत वर्षाव पाहू लागले. लोक जेव्हा थांबून त्यांच्याकडे पाहत राहिले. अभिमन्यू आवेशाने या विरुद्ध युद्धासमोर. भीष्म आणि त्याचे संरक्षक यांच्याशी तो एकटा लढू लागला. तीक्ष्ण शब्दावरून त्याचे बाण धारदार होते. आपल्या अनेक बाणांनी त्याने शल्य, कृतवर्माने भीष्माला जखमी केले. त्याचे युद्धकौशल्य विलक्षण होते. या तरुण मुलाचा पराक्रम पाहून शत्रू चकित झाले. त्याने आपल्या बाणांनी भीष्मांच्या ध्वजाचे तुकडे केले. क्रुद्ध झालेल्या देवासारखा तो भीतीदायक वाटत होता. पांडवांच्या सैन्यातले अनेक वीर त्याला मदत करण्यासाठी आले. विराट आणि त्याचे पुत्र धृष्टद्युम्न आणि भीम, केकेयी बंधू आणि सात्यकी हे ते वीर होते. विराटाचा धाकटा मुलगा उत्तरकुमार हा आता कुशल योद्धा झाला होता. कौरवांच्या सैन्याकडे पाहून रथातून घेऊन पळायला तो तरुण मुलगा आता नाहीसा होऊन त्याच्या जागी भीष्म आणि शल्य यांच्याशी एकटा लढणारा महान वीर ते हजर होता. तो एका मोठ्या हत्तीवर आरडून शल्याशी लढत होता. शल्याचे बाण तो आपल्या बाणाने दूर लोटत होता. त्याने शल्याचे घोडे ठार केले. शल्य आता अतिशय क्रुद्ध झाला होता. त्याने उत्तरकुमारला आपला भाला फेकून मारला. तो भाला
त्याचे चिलकत भेदून त्याच्या हृदयात घुसला. उत्तर कुमार त्याची छाती फुटून हत्तीच्या मानेवर पडला. आपला धाकटा भाऊ मारला गेला हे पाहून विराटाचा मुलगा श्वेत शल्याला ठार करण्याच्या हेतूने त्याच्यावर धावून गेला. शल्याच्या भोवती त्याच्या संरक्षणासाठी उभे असलेले 7 योद्धे त्याला दिसले. त्याने बाणांची भिंत उभी करून शत्रूला वेढून टाकले. शल्य जणून मृत्यूच्या जबड्यात सापडल्यासारखा दिसत होता. शल्याच्या मदतीला भीष्म आले. श्वेत त्याच्याशी लढणे भीष्मांना कठीण होते. भीष्मांचा ध्वज तोडला गेला. त्यांचे घोडे मारले गेले आणि ते रथहीन झाले. श्वेत याचे युद्ध कौशल्य असं प्रबळ होते. अगर भीष्माने एक तीक्ष्ण भाला फेकून मारला तो भाला श्वेत त्याच्या चिलकत भेदून त्या हृदयात घुसला आणि श्वेत मरून पडला. ही युद्धाच्या पहिल्या दिवसाची गोष्ट. सूर्य मावळला. दोन्ही सेनापतींनी आपापली सैन्य मागे घेतली होती. कौरवांच्या मोठ्या यशाचा हा दिवस होता. तसेच पांडवांच्या मोठ्या अपयशाचा दिवस. उत्तर आणि श्वेत मारले गेले. पांडवांचे जबर नुकसान झाले. त्यांच्या पितामहांनी त्यांच्या सैन्याचा फार मोठा संहार केला होता. दुर्योधन आनंदाने भ्रमिष्ट झाल्यासारखा दिसत होता. त्याचे पितामह भीष्म यांनी ज्या वेगाने पांडव सैन्याचा संहार केला त्यावरून युद्ध लवकर संपेल असं त्याला वाटत होतं. आपला विजय होणार याची दुर्योधनाला खात्री होती. याउलट युधिष्ठिर अतिशय निराश झाला होता. आपल्या सैन्याची मोठ्या प्रमाणात झालेली कत्तल पाहून तो दुःखी झाला होता. तो कृष्णाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, आपलं सैन्य कसं उद्ध्वस्त झालाय ते पहा. भीष्म भीतीदायक आहे. उन्हाळ्याच्या सूर्यकिरणाने शुष्क झालेले अरण्य जाळून टाकणाऱ्या वनव्याच्या ज्वालेप्रमाणे ते दिसत आहे. कौरवांचा महान योद्धा अजिंक्य आहे. एका दुबळ्या क्षणी मी तुम्हाला होकार दिला. मला माझा मूर्खपणा आता कळतोय. मी वनवासात परत नाही. राज्य मिळवण्याच्या माझ्या इच्छेमुळे इतक्या सैनिकांचा वध होऊ देण्याचा मला अधिकार नाही. कृष्णा, तू सकाळपासून युद्ध पाहतोयस. उद्या मी काय करावं हे तू मला सांग. माझ्या भावांपैकी एकटा भीमच आयुष्याने लढतो आहे. शत्रू सैन्याचा त्याने धुव्वा उडवला आहे. पण भीष्म आणि द्रोण यांच्या अस्त्रांपुढे त्याचा किती वेळ टिकावा लागेल. त्याने आपली दिव्य अस्त्र भीमावर फेकली की आम्ही काय करणार. पण मला अगदी निराश वाटलं. दुःख करणाऱ्या युधिष्ठिराचे सांत्वन करण्याचा कृष्णाने प्रयत्न केला. तो म्हणाला, युधिष्ठिरा, असा निराश होऊ नकोस. अनेक मोठे वीर आपल्या बाजूला आहेत. तुला काळजी असते. मी इथं आहे तर सात्यकी, धृष्टद्युम्न आणि इतर वीर आहेत. महान भीष्मांचा पाडाव शिखंडी करणारे निश्चित आहे. इतर राजांनी युधिष्ठिराचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. युधिष्ठिराला सत्तेजन मिळेल असे धृष्टद्युम्न बोलला. दिवसाच्या घटनांवर थोडी चर्चा केल्यानंतर सगळेजण झोपी गेले. त्यांना थोडी विश्रांती मिळणे आवश्यक होते, कारण उद्याचा दिवस उजाडल्यावर युद्धाला सुरुवात होणार होती. युद्धाचा दुसरा दिवस उजाडला. युधिष्ठिर म्हणाला, आपल्या सैन्याची मांडणी आपण कौंची याद करण्यात आलो. अर्जुन आणि धृष्टद्युम्न हे सैन्याची मांडणी करण्यात गुंतले. भीष्मांनी सैन्याचा क्रौंच युग रचला. पुन्हा एकदा युद्धाचे नगारे वाजू लागले. पुन्हा एकदा शंख फुंकले गेले. आदल्या दिवशीच्या प्रमाणे अचानक युद्धाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाचे युद्ध अधिक भीषण आणि निर्दय होते. रणांगणावर रक्ताच्या नद्या वाहत होत्या. माणसे, घोडे, हत्ती यांचे मृतदेह रणांगणावर सर्वत्र विखुरले होते. गिधाडे आणि कावळे संध्याकाळ होण्याची वाट पाहत होते. आकाशात गिरट्या घालत होते. भीम, अभिमन्यू, सात्यकी, केकेय बंधू, विराट, धृष्टद्युम्न हे सगळे भीष्मांशी लढताना दिसत होते. पण कोणीही भीष्मांना रोखू शकले नाही. आपल्या मागे विनाश घेऊन येणाऱ्या तुफानाप्रमाणे ते दिसत होते. त्यांच्या बाणा इतक्याच वेगाने पांडवांच्या सैनिकांचा वध होत होता. काही अंतरावरून अर्जुन हे पाहत होता. तो कृष्णाला म्हणाला, आमचे पितामह केव्हा धोकत आहे. आपल्या सैनिकांचा वध होतो आहे. या क्षणी मला त्यांच्यासमोर घेऊन जा. भीष्म पितामहांना द्रोण, कृप, शल्य आणि दुर्योधनाचे भाऊ सहाय्य करीत आहेत. उलट पक्षी त्यांच्यावर द्रुपद हल्ला करतात. आपलं सैन्य जर वाचवायचं असेल तर मला भीष्मांचा वध केलाच पाहिजे. कृष्ण म्हणाला, तू म्हणतोस ते बरोबर आहे.
तू जितक्या लवकर भीष्माशी लढू लागशील तितक्या आपल्या सैनिकाच्या दृष्टीने चांगलं. भीष्मांचा रथ जिथे उभा होता तिथं ताबडतोब अर्जुनाचा रथ असणार. हे युद्ध पाहणं एक विलक्षण अनुभव होता. पांडवांचे अनेक सैनिक ठार केले जात नसते तर पितामह भीष्मांचे धनुर्विद्येचे कौशल्य अर्जुन अनंत काळपर्यंत पाहत बसला असता. हा वृद्ध योद्धा प्रत्यक्ष मृत्यूच असावा असे वाटत होते. अर्जुन भीष्मांचा सामोरा गेला. अर्जुनाला सामोरे जाऊ शकतील असे फक्त 3 वीर कौरवांच्या सैन्यात होते, भीष्म, द्रोण आणि राजे. भीष्मांनी प्राणांचा वर्षाव करायला सुरुवात केली. द्रोण भीष्मांच्या मदतीला आले. द्रोणांच्या मदतीला दुर्योधन आणि जयद्रथ आले. विकर्ण सुद्धा तिथे आले. या सर्वांना अर्जुन सामोरा गेला. अर्जुनाने आपल्या बाणांनी भीष्म आणि द्रोण यांना जखमी केले. अर्जुनाला काही अंतरावरून सात्यकीने पाहिले. तो अर्जुनाच्या मदतीला धावला. त्याच्याबरोबर विराट, दृष्टद्युम्न, द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यू या आले. द्रौपदीच्या पुत्रांनी आपल्या बाणांच्या वर्षावाने द्रोणांचे लक्ष वेधून घेतले. भीष्मांनी अर्जुनाला जखमी केले. अर्जुन इतक्या वेगाने बाण सोडत होता की त्याचे धनुष्य वर्तुळाकार दिसावे इतके वाकले होते. विष शोकणाऱ्या सर्पाप्रमाणे प्रत्येक बाण भासत होता. अर्जुन कौरवांचे सैनिक अगदी पद्धतशीर आणि वेगाने ठार करीत होते. हे पाहून दुर्योधनाला धडकी बसली. तो भीष्माकडे गेला आणि म्हणाला, कृष्ण आणि अर्जुन यांची ही जोडी भीतीदायक आहे. त्यांना ठार करण्यासाठी करावी तशी शर्त तुम्ही करीत नाही. तुम्ही इथं असताना आणि द्रोणांचंही लक्ष असताना असं होता कामा नये. तुम्हाला दोघांनाही अर्जुनाविषयी प्रेम वाटतं हे उघड आहे. तो तुम्हाला प्रिय आहे. माझा राधेय आज रणांगणावर असता तर किती बरं झालं असतं. तुम्ही त्याचा अपमान केल्यामुळे जोपर्यंत तुम्ही रणांगणावर आहात तोपर्यंत मी लढणार नाही अशी त्याने शपथ घेतली. अर्जुन आणि त्याचा क्रोध यांच्यावर बंधन आणण्यासाठी तुम्ही काहीतरी कराल अशी मला आशा वाटते. दुर्योधनाचे हे कठोर शब्द ऐकून भीष्म व्यथित झाला. आपण क्षत्रिय म्हणून जन्मलो याबद्दल त्याने स्वतःला दूषण दिले. अर्जुनाला ते द्वेषाने सामोरे गेले. दोघांनी वीरांचे अश्व शुभ्र होते. थरारून टाकणारे ते दृश्य होते. भीष्मांचे संरक्षण करण्यासाठी अनेक वीर तेथे गेले. अर्जुनाचे भाऊ आणि त्याच्या बाजूचे इतर वीरही तिथे होते. भीष्मांनी आपल्या एका भयंकर बाणाने कृष्णाला छातीत जखम केली. अर्जुनाने पितामहांच्या सारथ्याला ठार केले. रणांगणावर अनेक ठिकाणी युद्ध थांबले होते. भीष्म आणि अर्जुन यांचे युद्ध पाहायला प्रत्येकजण स्तब्ध उभा होता. दोघेही तुल्यबळ होते. कुणीही माघार घेण्याची शक्यता नव्हती. अर्जुनाने कौरवांच्या सैन्याचा फार मोठा भाग नष्ट केला होता. हे दृश्य पाहून दुर्योधन क्रुद्ध झाला. रणांगणाच्या दुसऱ्या बाजूला द्रोण आणि द्रुपद यांचे जोरात युद्ध सुरू होते. ते जुने शत्रू एकमेकांना क्रोध ओकत होते. दृष्टद्युम्न आपल्या पित्याला मदत करण्यासाठी पुढे आला. द्रोणांनी दृष्टद्युम्नावर भाला फेकला. तो भाला म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच आहे असा भास झाला. पण दृष्टद्युम्नाने आपल्या बाणाने तो भाला दूर केला. हे पाहून सगळे लोक थक्क झाले. त्याने द्रोणांवर भाला फेकला. या भाल्यामुळे द्रोण खाली पडले. पण त्या उठून उभे राहिल्या आणि दृष्टद्युम्नाच्या शस्त्राचे त्यांनी निवारण केले. भीम आपल्या मित्राच्या मदतीने आला. दुर्योधनाने द्रोणांची परिस्थिती पाहिली. द्रोणाचार्यांच्या मदतीसाठी त्याने कलिंग देशाच्या राजाला त्याच्या सैन्यासह पाठवले. विराट आणि द्रुपद हे द्रोणांबरोबर लढत होते. कलिंग देशाचा राजा भीमाला सामोरा गेला. कलिंग राजाला मदत करण्यासाठी केतुमन आला. कलिंगाचा पुत्र शक्रदेव आपल्या पित्याच्या मदतीसाठी आला. भीमाला त्याने सर्व बाजूंनी घेरले. पण भीमाने त्यांच्याकडे साधी नजर देखील टाकली नाही. बऱ्याच मोठ्या लढाईनंतर भीमाने शक्रदेवाला ठार केले. त्याच्या पित्याने आपला पुत्र मारला गेलेला पाहिला. दुःखाने आणि क्रोधाने वेडा पिसत झाला. तो द्वेषाने लढला. हनुमान त्याच्या मदतीला आला. भीमाने हनुमानाला ठार केले. क्रुद्ध हत्तीसारखा तो भीम लढत होता. बेभान झालेल्या हत्तीसारखा शत्रुसेनात घुसला आणि त्यांचा त्याने धुव्वा उडवला. आपल्या क्रुद्ध नजरेने भयानक युद्धघोषणांनी त्याने शत्रूची पाचावर धारण बसवली. कलिंगाला त्याच्या रथाच्या दोन्ही बाजूने संरक्षण देणारे सत्य आणि सत्यदेव हे राजा भीमाने ठार केले. कलिंग जखमी झाला आणि त्याला मूर्छा आली. त्याच्या रथातून त्याचे सैनिक त्याला सुरक्षित घेऊन गेले. शिखंडी आणि काही सैन्य भीमाच्या मदतीला आले. दृष्टद्युम्न वेगाने भीमाच्या बाजूला गेला. भीम आणि सात्यकी हे त्याचे लाडके योद्धे होते. भीमाला तो कसली इजा होऊ देणार नव्हता. काही क्षणातच सात्यकी तिथे आला. ही महान त्रयी कलिंगाच्या सैन्यातील
ही महात्रयी कलिंगाच्या सैन्याबरोबर लढली. या त्रयीने संहार करायला सुरुवात केल्यामुळे कलिंगाच्या सैन्यात कोलाहल माजला. भीष्म वेगाने तेथे गेले. ते या तिघांना सामोरे गेले. ते तिघे स्वस्त उत्तम लढले. भीम भीष्मांच्या अगदी समोर उभा होता. वृद्ध भीष्माने एक मोठा भाला भीमाच्या रथावर फेकला. तो पोचण्यापूर्वी भीमाने आपल्या रथातून खाली उतरला. भीमाने त्या भाल्याचे 2 तुकडे केले. भीष्मांच्या सारथ्याला सात्यकीने आपल्या बाणाने ठार केले. सारथीच ठार झाल्यामुळे भीष्मांना युद्धातून माघार घ्यावी लागली. भीष्मांनी माघार घेतल्यामुळे त्या तिघांना अतिशय आनंद झाला. कलिंगाच्या सैन्याचा केव्हाच धुवा उडाला होता. स्वतः कलिंग राजाही ठार झाला होता. आपल्या रथातून सात्यकीने खाली उडी मारल्यानंतर भीमाजवळ गेला. तो म्हणाला, आज तू राजा कलिंग, त्याचा पुत्र केतुमान, सत्यदेव, त्याचे सर्व सैन्य आणि भानुमान यांना ठार केला. तू महान पराक्रमी आहेस. असे बोलून सात्यकीने भीमाला प्रेमाने आलिंगन दिले. ती मध्यान्हीची वेळ होती. अश्वत्थामाची द्रुपदाच्या पुत्राची गाठ पडली. अभिमन्यू त्यांच्या मदतीला आला. कृप आणि द्रोण अश्वत्थामाच्या मदतीला आले. दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण याने अभिमन्यूला आव्हान दिले. ही दोन्ही मुलं आपल्या वडिलांप्रमाणे समर्थ होती. अभिमन्यूने आपल्या पुत्रावर हल्ला केल्याचे दुर्योधनाने पाहिले. तो त्याच्या मदतीला धावून गेला. अर्जुनाच्या पुत्राला अनेक वीरांनी गिराडा घातला, पण तो मुळीच प्यायला नाही. भीष्म आणि द्रोण पुन्हा एकदा अर्जुनाला सामोरे गेले. त्यांचे घनघोर युद्ध सुरू झाले, पण अर्जुनासमोर त्यांना माघार घ्यावी लागली. भीष्म द्रोणाला म्हणाले, अर्जुनाचा पराभव करणे आज अशक्य आहे. आपल्या सैन्याच्या फार मोठ्या भागाचा त्याने संहार केला आहे. हातात त्रिशूळ घेतलेल्या शंकरासारखा तो दिसतो. त्याच्याशी लढणं मला शक्य होणार नाही. कौरवांच्या सैन्याने त्याचा धसका घेतला आहे. आता सूर्य मावळण्याची वेळ झाली आहे. आता सैन्य आपण माघार घेऊया. सैनिक झालेले असताना युद्ध चालू ठेवणं शक्य नाही. हे सैनिक उद्या चांगले लढतील. आता आपण युद्ध थांबूया. सूर्य मावळला. सगळे सैन्य आपापल्या तांबूत परत गेले. पांडवांच्या तंबूत मोठा आनंद साजरा होत होता. शक्रदेव, भानुमान, केतुमान, सत्यदेव, सत्य, कलिंगाचा राजा, कलिंगांचे जवळजवळ सगळे सैन्य त्यांचा एकट्या भीमाने संहार केला होता. भीम आज वीर नायक होता. दृष्टद्युम्न आणि सात्यकी यांनी पुन्हा भीमाची स्तुती केली. त्यानंतर अर्जुन लढलेल्या द्वंद्व युद्धाचा विषय निघाला. अर्जुनाने या द्वंद्व युद्धात अप्रतिम युद्ध कौशल्य दाखवले. युधिष्ठिर आनंदात होता. ओठात स्मित घेऊन तो सर्वांचे बोलणे ऐकत होता. आज सगळे कौरव अर्थात अगदी निराश होते. एका दिवसात युद्ध संपेल हा आपला अंदाज फार चुकला आहे ते दुर्योधनाला कळून सुटले होते. 2 दिवसात सगळे पांडव ठार होते असे दुर्योधनाला खात्रीपूर्वक वाटले होते. पण त्याचा अंदाज हवेतच ठरले होते. पांडवांचा पराभव करणे सोपे नाही हे दुर्योधनाला उमगण्यास सुरुवात झाली. त्याच्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य होते आणि पांडवांकडे फक्त 7 अक्षौहिणी. आपले सैन्य अमर्याद असून पांडवांचे सैन्य मर्यादित आहे असे तो म्हणत होता. भीष्म, द्रोण आणि अनेक वीर त्याच्या बाजूला होते, पण तरी पांडवांचा पराभव करणं सोपं नाही हे त्याला कळले होते. त्याने भीमाला आणि अर्जुनाला शिव्याशाप दिले. पांडवांचा पराभव करणे शक्य नाही असे त्याचे पितामह भीष्म, गुरु आणि विदुर म्हणाले होते. त्यात तथ्य होते हे त्याला जाणवू लागले. कोरड पडायला प्रथमेश आलाय. प्रथमेश नाही ना, नाही आज जरा 10:30 पर्यंत घ्यायचं नाही असणार.
दुसऱ्या दिवशी भीष्मांनी कौरवांच्या सैन्याची रचना गरुड व्यूहात केली. अर्जुनाने आपल्या पितामहांनी गरुडाच्या आकारात रचलेला कौरवांचा सेनाव्यूह पाहिला आणि आपला सेनापती धृष्टद्युम्न याच्याबरोबर चर्चा करून आपल्या सैन्याची रचना चंद्रकोरीच्या आकारात केली. काही क्षणातच युद्ध सुरू झाले. युद्धाला मोठा वेग होता. आज भीष्मांना सहाय्य करण्यासाठी द्रोण, जयद्रथ, कुरुमित्र, विकर्ण आणि कुटील बुद्धीचा शकुनी हे होते. त्याच्या समोर भीम, सात्यकी, घटोत्कच आणि द्रौपदीचे पुत्र यांच्याशी लढायला सज्ज होते. रणांगणावर इतकी धूळ उसळली गेली होती की सूर्य दिसत नव्हता. 100 रथ मदतीला असलेला दुर्योधन घटोत्कचावर चाल करून गेला. भीष्म शौर्याच्या उत्तम भरात होते. सहाराचे वारे भरल्यासारखे ते शत्रू सैनिकांना ठार करीत होते. अर्जुनाने हे पाहिले आणि तो भीष्मांना सामोरा गेला. भीष्माने जोरदार प्रतिहल्ला केला. संतापलेले कौरव द्वेषाने लढत होते. अभिमन्यू आणि सात्यकी शकुनी आणि त्याचे सहाय्यक यांच्याशी लढले. सात्यकीच्या रथाचा शकुनीने नाश केला. तेव्हा सात्यकीने अभिमन्यूच्या रथात उडी घेतली आणि तिथून तो लढू लागला. भीष्म आणि द्रोण आता युधिष्ठिराच्या हत्तींच्या सैन्याकडे निघाले. नकुल आणि सहदेव हे युधिष्ठिराला सहाय्य करीत होते. रणांगणावर वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू होते. घटोत्कचाचा पराक्रम आज प्रथमच सर्वांनी पाहिला. आपल्या पित्यापेक्षाही वरचढ युद्ध कौशल्य त्याने दाखवले. दुर्योधनाच्या प्रचंड सैन्याचा तो अगदी सहजपणे संहार करीत होता. भीम आपला अत्यंत प्रिय शत्रू दुर्योधन याच्याबरोबर युद्ध करायला आला. भीमाने जखमी केल्यामुळे दुर्योधन बेशुद्ध झाला. त्याचा सारथी त्याला लगबगीने रणक्षेत्रापासून दूर घेऊन गेला. द्रोण आणि भीष्म भीमावर चाल करून गेले. सात्यकी भीमाच्या मदतीला आला. समजतंय ना? स्पीड होत नाही जास्त. दुर्योधन शुद्धीवर आला आणि पुन्हा आघाडीवर आला. भीम आणि सात्यकी यांनी आपल्या सैन्याचा धुवा उडालेला त्याने पाहिला. वेगाने कमी होत असलेले आपले सैन्य पाहून तो घाबरला. तो भीष्मांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही इथं असताना हे असं व्हावं हे योग्य नाही. द्रोण आणि अश्वत्थामा हे जिवंत आहे आणि तरीही माझ्या सैन्याची ही अवस्था झाली. तुमचा पराभव करण्या इतके पांडव निश्चितच शक्तिमान नाही. तरीही असं का आहे याचं कारण शोधणं मला कठीण वाटत नाही. पंडूच्या पुत्रावर तुमचं प्रेम आहे. तुम्हाला ते अतिशय आवडतात. तुम्ही सगळे पांडवांचे पक्षपाती आहात आणि म्हणूनच माझ्या सैन्याचा असा सहार तुम्ही होऊ देत आहात. द्रोणांचंही तुमच्यासारखंच आहे. पांडवांशी लढणं तुम्हाला आवडत नाही. युद्धाच्या सुरुवातीलाच तुम्ही मला जरी सांगितलं असतं की पांडवांशी लढणं तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही आमचे सेनापती व्हा असं मी तुम्हाला म्हणालोच नसतो. तुम्ही मला सोडून जाण्याचा विचार केला असेल तर तुम्ही दोघंही मला तसं सांगू शकता. मी राधेयाला लढायला सांगेन. तुमच्या मनात जर माझ्याविषयी प्रेम असेल तर तुम्ही शर्थीने लढून माझ्या शत्रूंचा नाश करा. दुर्योधनाचे कठोर बोलणे भीष्मांनी ऐकले. त्यांच्या बाणाहूनही ते बोलणे तीक्ष्ण होते. ते दुर्योधनाकडे पाहून हसले आणि म्हणाले, वत्सा, गेले कित्येक दिवस नव्हे वर्ष मी तुम्हाला सांगतो आहे की पांडव अजिंक्य आहेत. खुद्द इंद्र सुद्धा त्यांचा हल्ला परतू शकणार नाही. पण तुम्ही माझं ऐकायला तयार नाही. तुमच्यावर आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही तुमच्या बाजूने लढायला तयार झालो. मी लढाईची शर्त करतो आहे. मी वृद्ध आहे आणि तरीही एखाद्या तरुणासारखा या भयंकर पांडवांशी लढतो आहे. आता मला लढताना पहा. याआधी केला नाही असा शत्रूंचा सहार मी करणार आहे. माहुताने निर्दयपणे पराणी लावलेल्या हत्तीप्रमाणे भीष्म पांडवांच्या सैन्यावर नव्या चैतन्याने तुटून पडले. त्यांनी आपला शंख फुंकला. तो आवाज ऐकून हा वृद्धवीर क्रुद्ध झाला आहे ते पांडवांना कळले. ती दुपारची वेळ होती. आतापर्यंत अगदी सहजपणे युद्ध जिंकत आल्यामुळे पांडव आनंदात होते. पण या त्यांच्या आनंदाला अचानक तडा गेला. भीष्मांच्या धनुष्याच्या दोरीचा इतक्या वेळात चमत्कार होत होता की ते धनुष्य गाते आहे असेच वाटत होते. हा कुरुवीर पांडवांच्या सैन्यावर तुटून पडला. किरणभूमीवर रक्ताची नदी वाहत असे. कुणीही त्यांच्याजवळ जाऊ धजत नव्हता.
पछाडल्यागत ते लढत होते. अर्जुनाला ते पूर्वेकडे दिसले तर काही क्षणातच ते पश्चिमेला असत. रणांगणाच्या केंद्रस्थानी ते होते आणि ते स्थान सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती. पांडवांच्या बाजूच्या कोणालाही त्यांना सामोरे जाण्याची हिंमत नव्हती. कृष्णाने ही परिस्थिती पाहिली आणि तो अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, आपले शब्द खरे करून दाखवण्याची वेळ तुझ्यावर आलेली आहे. तू सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली होतीस की भीष्म, द्रोण यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कौरव सेनेचा तू नाश करशील. तू म्हणाला होतास त्या प्रत्येकाला तू ठार करशील. आता तुझे शब्द खरे कर. तुझ्या हृदयात दुबळेपणाला थारा देऊ नको. भीष्म आपले पितामह आहेत, एवढाच विचार तू करतो आहेस, पण आपल्या सैन्याकडे पहा. आपल्या सैन्याचा तो कसा नाश करत आहे हे पहा. आपल्या सैनिकांची तुला दया येत नाही. सूर्यकिरणांनी हिम वितळावं तसं आपलं सैन्य वितळत आहे. कृष्णाच्या बोलण्याचा परिणाम अर्जुनाच्या मनावर झाला. अर्जुन म्हणाला, कृष्णा, मला त्यांच्याकडे घेऊन चल, मी त्यांच्याशी लढेन. अर्जुनाचा रथ भीष्मांच्या रथाकडे जाताना पाहून सर्वांना आनंद झाला. दोघांच्या लढाईला सुरुवात झाली. अर्जुनाच्या एका बाणाने भीष्मांच्या ध्वजाचे 2 तुकडे झाले. वृद्ध भीष्मांना अर्जुनाच्या युद्ध कौशल्याचे अतिशय कौतुक वाटत होतं. धनुष्य वाकून बाणांचा वर्षाव करणारे अर्जुनाचे देखणे पण ते पाहत राहिले. ते अर्जुनाला म्हणाले, शाबास अर्जुना, शाबास. धनुष्य इतकं देखणं तूच चालू शकतोस. तुझ्यावर मी प्रसन्न आहे. ये, आपण युद्ध चालू करू. लढाई सुरू झाली. भीष्मांचा भयंकर क्रोध कृष्णाने पाहिला. कृष्णाने हेही पाहिले की भीष्मावर मारा करताना अर्जुन विशेष जोर लावत नाही. वृद्ध भीष्मांचा मारा थांबवला नाही तर त्यांच्यापुढे पांडवांची सेना टिकणार नाही हे कृष्णाला कळले होते. कृष्ण स्वतःशी म्हणाला, आपण आपल्या आवडत्या पितामहाबरोबर लढतो आहोत हे विसरायला अर्जुन तयार नाही. मी युद्धात लढणार नाही ही मी घेतलेली शपथ मला विसरावी लागणार असं मला दिसतं आहे. पांडवांसाठी मी भीष्मांना ठार मारीन. युधिष्ठिराच्या खांद्यावरचं ओझं मला दूर केलं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा अर्जुन आपलं कर्तव्य विसरला आहे. आता मला काहीतरी केलं पाहिजे असा विचार करीत असताना भीष्मांनी सोडलेल्या बाणाने कृष्ण जखमी झाला. भीष्मांना द्रोण, विकर्ण, जयद्रथ, भूरिश्रवास आणि इतर अनेक वीर मदत करीत होते. त्या सर्वांनी अर्जुनावर हल्ला केला. त्यांना अर्जुनाला ठार करायचे होते. अतिशय उग्र असे त्यांचे युद्ध होते. अर्जुनाची परिस्थिती पाहून सात्यकी काळजीत पडला. तो अर्जुनाच्या मदतीला धावला. बाकीचे सगळे असहाय्य होऊन पाहत उभे होते. भीष्मांशी लढण्याची त्यांची हिंमत नव्हती. युधिष्ठिराचे सैन्य अर्जुनाच्या मदतीला धावले. अर्जुन आवेशाने लढत नाही हे सात्यकीलाही जाणवले होते. कृष्णाला आता हे सहन होईना. कृष्णाने सात्यकीकडे पाहिले. सात्यकीचे शौर्य आणि धैर्य पाहून कृष्णाला आनंद झाला. कृष्ण सात्यकीला म्हणाला, सात्यकी, माझ्याकडे पहा. हे भयंकर वृद्धवीर भीष्म आणि त्यांचे मित्र द्रोण यांना मी ठार करताना पहा. या युद्धात भाग घेऊन त्यांना ठार मारलं पाहिजे असं मला वाटत आहे. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांना मला आनंदी केलं पाहिजे. अर्जुनाने आम्हाला खाली पाहायला लावलं आहे. युधिष्ठिराला जगाचा राजा करण्याची शपथ मी घेतली आहे. भीष्म आणि दुर्योधन यांना जर मी ठार मारलं नाही तर माझी शपथ मोडणार. पापी कौरवांच्या रक्तानं भूमी ओली करीन असं वचन मी द्रौपदीला दिलं आहे. द्रौपदीला मला सुखी केलं पाहिजे. या कौरवांच्या पापांसाठी त्यांना मी शिक्षा केलीच पाहिजे. महान कृष्ण आपले मानवी शरीर विसरला. त्याला आपल्या दिव्य रूपाची आठवण झाली. आता तो पाप्यांचा नाश करणारा नारायण होता. आपल्या सुदर्शन चक्राची त्याला आठवण झाली. स्मरण केल्या क्षणी ते सुदर्शन चक्र त्याच्या हातात आले. सुदर्शन चक्र हातात असलेला नारायण आता मृत्यू देवतेसारखा दिसू लागला. त्याने रथातून खाली उडी टाकली. उजव्या हाताचे सुदर्शन फिरवीत तो भीष्मांसमोर उभा राहिला. बेभान झालेल्या हत्तीसमोर क्रुद्ध सिंह उभा राहावा तसा कृष्ण दिसत होता. भीष्म त्याला म्हणाले, हे स्वामींच्या स्वामी, मी तुला नम्र नमस्कार करतो. आज तुझं दर्शन मला झालं. हा माझा सन्मान आहे. कृपा कर आणि या मानवी बंधनातून मला मुक्त कर. मला ठार मार. तुझ्या हातानं मला मरण यावं यासारखा दुसरा गौरव नाही असे बोलून भीष्माने लढण्याची तयारी केली. कृष्ण लढायला तयार झाला आहे हे पाहून अर्जुनाने आपल्या रथातून खाली उडी टाकली. तो धावत कृष्णाच्या जवळ गेला आणि कृष्णाचा उजवा हात त्याने आपल्या हातात घेतला. कृष्ण रागाने बेभान झाला होता. अर्जुनाचा आवरणारा हात आणि त्याने झुगारण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनाने त्याचा हात घट्ट धरला. तो कृष्णाच्या पायी पडला. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. डोळ्यात दाटलेल्या अश्रूमुळे त्याला काही दिसत नव्हते. कृष्णाला एक पाऊले पुढे टाकायला द्यायला तो तयार नव्हता. तो कृष्णाला म्हणाला, नाही, तू रागावता कामा नये. तू हे करता कामा नये. तू मला क्षमा कर. कृष्ण किंचित शांत झाला. तो थांबला आणि त्याने अर्जुनाकडे पाहिले. कृष्णाच्या क्रुद्ध नेत्राकडे पाहून अर्जुन म्हणाला, कृष्णा, तुझा राग मागे घे. तू तुझी शपथ मोडता कामा नये. युद्ध न करण्याची शपथ तू घेतली आहेस.
माझ्यावरच्या रागानं तू हे करता कामा नये. मी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे कौरवांशी लढेन. सर्व शक्ती एकवटून मी भीष्मांशी लढेन. आपली प्रतिज्ञा तू खोटी ठरवता कामा नये. अर्जुनाची ही मनस्थिती पाहून कृष्णाचे समाधान झाले. तो शांतपणे आपल्या रथात चढला आणि त्याने आपल्या सुंदर डाव्या हातात घोड्यांचे लगाम घेतले. मात्र नेहमी त्याच्या ओठात असणारे स्मित तिथे नव्हते. कृष्णाने आपला पांचजन्य शंख आवेगाने फुंकला. अर्जुनाने आपला देवदत्त शंख फुंकला. त्यांच्या आवाजाने चारी दिशा दुमदुमल्या. भूरिश्रवास सोबतीला असलेले भीष्म आग ओकीत येणाऱ्या उल्केप्रमाणे पुढे झाले. पाहून भीती वाटावी असे अर्जुन लढत होता. कौरवांच्या बाणांचा वर्षाव त्याने सहन केला. अर्जुनाचे तीक्ष्ण बाण कौरवांच्या सैन्याचा संहार करीत होते. अर्जुनाने भीष्मावर आपली दिव्य अस्त्रे सोडली. आता रणभूमी गाजवण्याची अर्जुनाची पाळी होती. त्याने इंद्रास्त्र सोडले आणि कौरवांच्या बऱ्याच सैन्याचा नाश केला. अर्जुनाने केलेल्या आपल्या सैन्याचा संहार भीष्म, द्रोण आणि बरी यांनी पाहिला. मावळत्या सूर्याच्या किरणांनी रक्तरंगी झालेली पश्चिम दिशा त्यांनी पाहिली. त्यांनी सैन्य माघारी घेण्याचे ठरवले. युद्धाचा तिसरा दिवस संपला. कौरव सम्राट दुर्योधन अस्वस्थ झाला. काळजात धडकी भरावी असे अर्जुनाचे लढणे त्याने पाहिले. आपल्या वडीलधाऱ्यांचे शब्द खरे ठरणार अशी त्याला भीती वाटू लागली. अर्जुन अजिंक्य होता. पुढचं पण घ्यायचंय ना. दुर्योधनाची निराशा. युद्धाचा 14 दिवस उजाडला. भीष्मांनी शत्रूच्या अर्ध्या सैन्याचा नाश करण्याचा निश्चय केला होता. द्रोण, दुर्योधन आणि अनेक वीर त्यांच्यासोबत सैन्याच्या आघाडीला होते. भीष्म आधी अर्जुनावर चाल करून गेले. काही अंतरावरून अर्जुनाने त्यांना पाहिले आणि अर्ध्या वाटेवरच त्यांना गाठले. द्रोण आणि त्यांचे सहकारी वेगाने येत असलेल्या अर्जुनाच्या रथाला सामोरे गेले. अभिमन्यू अर्जुनाच्या मदतीला गेला. तो द्रोण, कृप, शल्य, विभीषती, सोमदत्त आणि दुर्योधन यांच्याशी लढला. अभिमन्यू आणि त्याचा पिता अर्जुन यांच्यात काहीच फरक नव्हता. त्याचे धनुष्य विलक्षण प्रभावी होते. इतक्या तरुण वयाचा मुलगा हा पराक्रम पाहून लोक चकित झाले. भीष्मांनी त्याच्याशी लढणे थांबवले आणि ते अर्जुनाच्या शोधात निघाले. हे युद्ध बघण्यासारखे होते. मध्यंतरीच्या काळात वीरांच्या एका गटाने अभिमन्यूवर हल्ला केला. अश्वत्थामा, भूरिश्रवास, शल्य, चित्रसेन आणि शल्वाचा पुत्र हे ते योद्धे होते. हे युद्ध काही अंतरावरून अर्जुनाने पाहिले आणि त्याने आपल्या पुत्राला प्रोत्साहन दिले. एकटा अभिमन्यू लढत असल्याचे पाहून धृष्टद्युम्न त्याच्या मदतीला धावला. त्रिगर्त देशाचे सैन्य अर्जुनाला सामोरे आले. सुशर्मा आणि त्याचा पुत्र लढत होते. धृष्टद्युम्न अर्जुनाच्या मदतीला आला आणि युद्ध पुढे चालू आहे. कृप, कृतवर्मा आणि शल्य हे त्रिगर्तांना येऊन मिळाले. शल्वाचा पुत्र युद्धात सामील झाला. हे निकराचे युद्ध पाहून धृष्टद्युम्न अतिशय क्रुद्ध झाला. तो द्वेषाने लढला. शल्वाचा पुत्र आणि शल्य हे उत्तम लढत होते, पण पांडवांच्या सेनापती समोर त्यांचे काही झाले नाही. आपल्या गदेच्या प्रहाराने त्याने शल्वाच्या पुत्राचे डोके फोडले. हे पाहून शाल्व धृष्टद्युम्नावर क्रुद्ध झाला. त्याने त्याच्यावर झडप टाकली आणि आपली शक्ती पणाला लावून तो त्याच्याशी लढू लागला. या लढाईत आता शल्यही सामील झाला. शल्य आणि धृष्टद्युम्न यांच्या जोराचे युद्ध सुरू झाले. अभिमन्यू धृष्टद्युम्नाच्या मदतीला आला. आता दुर्योधनाचे अनेक भाऊ युद्धात उतरले. भीम हे पाहत होता. लढणारे हे वीर समान ताकदीचे होत नाहीत हे त्याच्या ध्यानात आले. तो धावतच तिथे गेला. दुर्योधनही आघाडीला आला आणि सहदेव हेही तेथे होते. बराच वेळ युद्ध चालू होते. दुर्योधन आवेशाने लढत होता. दुर्योधनाला पाहून त्याला ठार मारण्याच्या विचाराने भीष्म आपली गदा उंचावली. भीमाने आपली गदा उंचावली. भीमाला पाहून दुर्योधनाचे भाऊ भयभीत झाले. भीम आणि त्याचे सैन्य त्यांच्यावर चाल करून जाण्यासाठी दुर्योधनाने मगध देशाच्या राजाला पाठवले. द्रौपदीचे पुत्रही युद्धात सामील झाले. प्रचंड हत्तीवर बसलेला मगधांचा राजा अभिमन्यूवर चाल करून गेला. अभिमन्यूने त्याच्या हत्तीला ठार केले. हत्तींच्या मध्यभागी असलेला भीम सिंहासारखा नाचत होता. मगध राजाच्या हत्तींचे सैन्य भीम वेगाने नष्ट करीत होता. हत्तींचे आणि योद्ध्यांचे अनेक मृतदेह त्याच्यावर भोवती पडले होते. तांडव नृत्य करणाऱ्या शंकरासारखा भीम दिसत होता. भीमावर हल्ला करण्यासाठी सैन्याचा आणखी एक मोठा भाग दुर्योधनाने पाठवला. सैन्य किती मोठे आहे याची भीमाला जराही पर्वा नव्हती. पावसाळी ढगांनी वेढलेल्या मेरू पर्वतासारखा भीम उभा होता. धृष्टद्युम्न भीमाला मदत करीत होता. द्रौपदीचे पुत्र आणि शिखंडी तिथे होते. आपण भीष्मांना सामोरे आहोत याची अचानक जाणीव भीमाला झाली. तो लढत राहिला, पण सात्यकीला त्याची काळजी वाटून तो त्याच्या मदतीला धावला. अलंबुष नावाचा राक्षस लढणाऱ्या राजपुत्रांना येऊन मिळाला. तो दुर्योधनाचा चांगला मित्र होता, पण सात्यकीने त्याचा सहज पराभव केला. भीमाचा क्रोध आता अगदी टोकाला पोचला. आपली गदा उंचावून तो धृतराष्ट्रांच्या पुत्रावर चालून गेला. गायींच्या कळपावर लांडगा घालतो तशी त्याने झेप घातली. गदेच्या एका फटक्याने त्याने दुर्योधनाच्या एका भावाला ठार केले. तो स्वतःशी म्हणाला, आणखी 99 एकामागून एक असे काही क्षणात दुर्योधनाचे 8 भाऊ त्याने ठार केले. भीमाने केलेला हा संहार भीष्मांनी पाहिला. भीष्म म्हणाले, भीमाचा संताप अगदी टोकाला पोचला आहे. आणखी
काही जणांना त्यानं ठार करण्यापूर्वी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. कसलेला योद्धा भगदत्त याला त्यांनी पाठवले. भगदत्त आपला प्रचंड हत्ती घेऊन भीमावर चालून गेला. त्या सगळ्या वीरावर त्या हत्तीने हल्ला चढवला. त्याच्या पायाखालची जमीन थरथर कापू लागली. त्या प्रचंड हत्तीवर बसलेल्या प्राग ज्योतिष देशाच्या राजाने एक भयंकर भाला भीमावर फेकला. तो भाला छातीवर आदळल्यामुळे भीम मूर्छा येऊन पडला. तो भाला जणू विजेचाच केलेला होता. आपला पिता मूर्छित पडले असल्याचे घटोत्कचाने पाहिले. तो तिथे वेगाने धावत गेला. तो आपले हत्तीवरून भगदत्तावर चालून गेला. घटोत्कचाला तोंड देणे भगदत्ताला शक्य झाले नाही. भगदत्ताची ही परिस्थिती भीष्मांनी पाहिली. ते द्रोण आणि दुर्योधन यांना म्हणाले, भीमाच्या पुत्रांशी लढणं भगदत्ताला कठीण जात आहे असं मला दिसत आहे. घटोत्कच हा चटकन भडकणारा माणूस आहे. त्याच्या पित्याला मूर्छित पाडल्यामुळे तो संतापला आहे. तो राक्षस आहे आणि भगदत्ताचा स्वभाव विचित्र आहे. त्यांची लढाई चालू ठेवणे योग्य नव्हे. आपण त्यांच्या समीप जाऊया. भीमाने आता लढायला सुरुवात केली आहे. या पिता पुत्रांशी लढणं बिकट आहे. आपल्या सैन्याचा पूर्णपणे नाश होईल. भगदत्ताची आपण ताबडतोब सुटका करूया. सेनापतींनी उच्चारलेले हे कळकळीचे शब्द ऐकून अनेक योद्धे जिथे भीम आणि घटोत्कच लढत होते तिथे गेले. पांडवांच्या बाजूचे अनेक योद्धे भीम आणि घटोत्कच यांना मदत करण्यासाठी गेले. दोन्ही सैन्यांची लढाई भीती वाटाव्याशी होती. तिथल्या प्रचंड आवाजांनी आकाश फाटेल की काय अशी भीती वाटत होती. घटोत्कच आपल्या पराक्रमाच्या ऐन भरात होता. तो शत्रूचे सैन्य अक्षरशः पुसून टाकीत होता. भीष्म हे पाहून म्हणाले, भीमाच्या पुत्राबरोबर लढणं आता शहाणपणाचं आहे असं मला वाटत नाही. आता अनेक सहाय्यक त्याच्या बाजूला उभे झाले आहेत. आता इंद्र किंवा रुद्रही त्याचा पराभव करू शकणार नाहीत. त्याच्या क्रोधापासून आपल्या सैन्याचा बचाव केला पाहिजे. सूर्य आता मावळायला आला आहे. माझे घोडे अतिशय थकले आहेत आणि मी सुद्धा थकलो आहे. आता युद्ध आपण थांबवूया. आता संध्याकाळ झाल्यामुळे घटोत्कचाची शक्ती भीती वाटावी इतकी वाढेल. आता आपलं सैन्य आपण मागे घेऊया. उद्या आपण लढू. सेनापती भीष्म यांच्या इच्छेनुसार कौरवांचे सैन्य मागे घेतले गेले. नेहमीपेक्षा अगोदर कौरवांनी आपले सैन्य मागे घेतल्यामुळे पांडवांनी पाहिले. घटोत्कचाच्या भीतीमुळे त्यांनी असे केले असा विचार पांडवांनी केला. पांडवांच्या मनासारखी युद्धाची प्रगती होत असल्यामुळे पांडव आनंदात होते. शंख आणि तुतार्या पुंकीत पांडव आपल्या तळावर गेले. घटोत्कचाला युधिष्ठिराने प्रेमाने आलिंगन दिले आणि तो आजच्या दिवसाचा वीरनायक ठरला होता हे निश्चित. लढणे थांबवून कौरव तळावर गेले. प्रत्येक जण थकला होता. प्रत्येक जण थकव्यामुळे गाढ झोपी गेला. पण दुर्योधनाला मात्र झोप आली नाही. तो आपल्या तंबूत एकटा बसला होता. आपल्या तळ हातावर डोके ठेवून तो कितीतरी वेळ बसून होता. त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांतून सारखे अश्रू वाहत होते. त्याचे 8 भाऊ मारले गेले होते. त्याचे दुःख फार मोठे होते. असे वाटत होते की भीष्म आपली प्रतिज्ञा खरी करील आणि त्याच्या सर्व दुर्दैवी भावांना ठार करील. दुःशासनाच्या मृत्यूचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. कृष्ण आणि भीम यांनी ते चित्र अगदी जिवंत रंगवले होते. त्या विचाराने त्याचे शरीर थरथर कापले. तो विचार त्याने मनातून काढून टाकला आणि तो उभा राहिला. हे मी होऊ देणार नाही असे त्याने स्वतःला बजावले. काही करून तसे व्हायचे तो थांबविल. हालचाल न करता विश्रांती घ्यायची त्याने ठरवले. विश्रांती घ्यायची, झोप नव्हे. त्याचे मन इतके अस्वस्थ होते की झोप लागणे शक्य नव्हते. अचानक तो बिछाण्यावर उठून बसला. तो आपल्या पितामहांच्या तंबूकडे गेला. तो त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला, आजोबा, मी दुःखी आहे. भीमाने माझे 8 भाऊ ठार मारले आहेत. तुम्ही द्रोण, अश्वत्थामा, कृप, कृतवर्मा, भूरिश्रवास, भगदत्त आणि विकर्ण हे सर्व तिथे होते. माझ्या भावांचा मृत्यू तुम्ही टाळू शकत नव्हता काय? तुमच्यापैकी प्रत्येकजण युद्धात देवांचा पराभव करणे इतके शक्तिमान आहात. असं असूनही माझ्या भावांना तुम्ही वाचू शकला नाही. पांडवांची शक्ती मला समजू शकत नाही. तुमच्या सर्वांच्या विरोधात ते उभे कसे राहू शकतात? प्रत्येक दिवशी ते जिंकतात कसे काय? कृपा करून मला हे सांगा. भीष्माने किंचित स्मित केले आणि ते म्हणाले, वत्सा, दुर्योधना, इतके दिवस तुला मी हेच सांगतो आहे. आत्ताही मी हेच सांगतो आहे. मनाचा निर्धार कर आणि युधिष्ठिराशी चांगले संबंध प्रस्थापित कर. तुझ्या उतरलेल्या भावाबरोबर राहा. हे भयंकर युद्ध चालू ठेवू नकोस. मी तुला सतत सांगत आलो आहे की पांडवांचा पराभव करणं शक्य नाही. कोणत्या शक्तीनं ते मला आणि द्रोणांना तोंड देऊ शकतात हे तुला कळायला हवं आहे. ते मी तुला सांगतो. कृष्ण त्यांच्या बाजूला आहे, त्यामुळे ते अजिंक्य आहेत. कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. जगातल्या दुष्टांचा नाश करण्यासाठी विष्णूनं कृष्णाचा अवतार घेतला आहे. हा श्रेष्ठातला सर्वश्रेष्ठ सामान्य माणसांच्या पृथ्वीवर कृष्ण या नावानं वावरतो आहे. पांडव हे असे आहेत की जे धर्माच्या मार्गावरून कसुबरी ढळलेले नाहीत. त्यामुळे कृष्ण त्यांचा मित्र झाला आहे. 5 पांडवांचं रक्षण करण्याची जबाबदारी कृष्णाने घेतली आहे. कृष्णाच्या मदतीनं पांडव दुष्टांचा नाश करीत आहेत. सगळ्या गरोदत्त राजाचं रक्त सांडेल आणि ही पृथ्वी शुद्ध होईल. पांडव अजिंक्य आहेत याविषयी जराही शंका मनात ठेवू नकोस. जोपर्यंत कृष्ण त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत पांडवांना कोणीही इजा करू शकणार नाही. त्यांच्या शक्तीचा पुन्हा एकदा विचार कर आणि हे युद्ध थांबव.
या युद्धाचा शेवट कसा होईल हे तुला या 4 दिवसांच्या युद्धानं दाखवून दिलं आहे. दुर्योधनाने आपल्या पितामहांचे बोलणे ऐकले, तो उठला आणि शांतपणे मान खाली घालून आपल्या तंबूकडे निघून गेला. भीष्मांचा चेहरा कोमल स्मिताने उजळला. हातात सुदर्शन चक्र घेतलेला कृष्ण त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. कृष्णाने जर मला ठार मारले असते तर किती बरे झाले असते असे त्यांना वाटले होते. त्यांच्या अगोदर त्यांची सुटका झाली असती, पण तसे झाले नाही. त्यांची माता सत्यवती हिने त्यांना सांगितले होते की कौरवांच्या प्राचीन सिंहासनावर कुरु घराण्याची जोर प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्यांना मरण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ त्यांना जिवंत राहून अनेकांची मरणे पाहावी लागणार होती. कौरवांच्या सिंहासनावर सम्राट म्हणून जोपर्यंत युधिष्ठिराची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्यांना मरण्याचा अधिकार नव्हता. त्यांना जगणे भाग होते. भीष्मांनी पुन्हा एकदा सुस्कारास टाकला आणि ते कुशीवर वळले, जणू त्यांनी नको असलेल्या विचारांकडे आपली पाठ फिरवली होती. बसायला नाही ना, नंतर घ्या.